decision and every activity revolves around this core purpose itself. आणि प्रत्येक वेळेस कुठलाही डिसिजन घेताना किंवा स्ट्रॅटेजिक डिसिजन घेताना पण are we contributing to the stakeholders' success also is one major factor. आणि when we are doing export किंवा आपण जेव्हा global customers ना cater करतो किंवा if we have the vision of catering to global customers, then the experience that we create for them and how we help them grow becomes one very important aspect. And also this is how our core purpose is. याचा एक एक्सपिरियन्स सांगायचा म्हणजे 2004 ते 2008 आम्ही जो डीम एक्सपोर्ट करत होतो कमिन्स थ्रू. कमिन्स वॉज अ कंपनी, आम्ही त्यांना सप्लाय करायचो आणि कमिन्स एक्सपोर्ट करायचा. तर प्रत्येक वर्षी ओव्हरसीज अमेरिकन डायरेक्टर्स प्रत्येक वर्षी कमिन्सला यायचे आमच्या युनिटला, त्यावर प्रत्येक वर्षी व्हिजिट करायचे. सो 4 वर्ष त्यांनी बघितलं की टेक्नोफ्लो कसं ग्रो होतंय आणि प्रत्येक वेळेस त्यांना जो वेगळा एक्सपिरियन्स आला की डेव्हलपमेंट होते, टेक्निकल एनहान्समेंट होते, पीपल एक्सपिरियन्स होतोय, पीपलचं कॉन्ट्रीब्युशन वाढतंय. हा जो एक्सपिरियन्स प्रत्येक व्हिजिटला त्यांना जो मिळाला किंवा त्यांना अनुभव घेतला आला, त्याच्यावर त्यांनी 2008 मध्ये डिसाईड केलं की वाय टू बाय थ्रू कमिन्स, वाय नॉट डिरेक्टली फ्रॉम टेक्नोफ्लो. आणि मग 2008 ला आमची एक US मध्ये मीटिंग झाली आणि मग आमचा US मध्ये एक्सपोर्ट सुरू झाला, US आणि UK मध्ये. म्हणजे तो एक्सपिरियन्स आपल्या एक्झिस्टिंग कस्टमर, जो ग्लोबल कस्टमर आहे त्याला आपण कसा एक्सपिरियन्स देतो आणि त्याचा ओव्हरसीज काउंटर पार्ट आहे त्याला आपण कसा एक्सपिरियन्स देतो, त्याच्यावर आपल्याला डायरेक्ट एक्सपोर्टची अपॉर्च्युनिटी मिळू शकते. हा एक्सपिरियन्स क्रिएटिंग अँड एनरिचिंग एक्सपिरियन्स हा आपला प्रत्येक स्टेक होल्डरला, म्हणजे नॉट ओनली कस्टमर पण इव्हन जर एखाद्या सप्लायरचा ट्रक ड्रायव्हर आपल्या इथं येत असेल तर तो प्रत्येक वेळेस खुशीनं म्हणायला पाहिजे की ह्या फॅक्टरीमध्ये जायला मी घेऊन जातो. त्याला आपल्या इथं तसा एक्सपिरियन्स मिळाला पाहिजे आणि त्याच्यात तसं जर एक्सपिरियन्स मिळाला तर तो चांगली सर्व्हिस आपल्याला देऊ शकतो. तर हा एनरिचिंग एक्सपिरियन्स आम्ही हा पर्पज 4 वर्षापूर्वी केलेला आहे आणि वी आर वर्किंग ऑन दॅट कंटिन्युअसली. टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट फाउंड म्हणजे हे झाल्यापासून आम्ही हा पर्पज क्रिएट केलेला आहे. Right. So going to the next part, आपण export market कसं कॅप्चर करायचं किंवा what do we do to be successful in export market ह्याच्या आधी पण आपली स्ट्रॅटेजी आपण काय पद्धतीने केली आहे, how strongly we have created the strategy or how clear are we about the strategy is also very very important. आणि आम्ही असं डिसाईड केलं होतं की this was last year itself we had decided की we want to develop 5 more customers who are focused on developing their own markets for Europe and Asia. आता युरोप आणि एशियामध्ये केटर करणं हे आपल्यासाठी मोस्ट बेनिफिशियल अँड कस्टमरसाठी पण मोस्ट बेनिफिशियल आहे बिकॉज वी आर centrally located like that or strategically located like that. आणि along with that customers ना successful व्हायचं असेल in these markets तर for them supplying from Europe does not make sense because it doesn't become cost effective. So how to make them successful in these markets या पद्धतीने ही स्ट्रॅटेजी बिल्ड केली ते. आणि ही स्ट्रॅटेजी करत असतानाच most important that we all have to think about is have we identified our segmentation correctly. आपण इंडस्ट्री वाईज सेगमेंटेशन केलेलंच आहे बट एक्सपोर्टचं जेव्हा करायचं असेल तेव्हा आपण PUE बेस्ड सेगमेंटेशन केलंय का किंवा आपल्याला जे टार्गेट करायचे त्याच्या PUEs आपण करेक्टली आयडेंटिफाय केल्यात का. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कारण PUEs of a domestic customer and PUEs of an export customer are very very different. Though they would be similar industries, a company based in India who has an office overseas, दोघांच्या PUEs, some of them will be different. आणि त्या केटर करता येणं किंवा त्या आयडेंटिफाय करणं फर्स्टली is very very critical. आणि त्याच्यानंतर आयडेंटिफाईंग what products you can do in your own competency right now. Along with that, identifying whether
the segments that you are in right now, does it have export potential? If it does not have export potential, then what other segments are doing well or would be now after आता जो आपण ज्या सिच्युएशन मधनं चाललोय त्या सिच्युएशन मध्ये कुठले सेगमेंट्स असे आहेत जे माझ्या कॉम्पिटन्सी मध्ये बसतात बट विल बी नाव फ्लरिशिंग. काही सेगमेंट्स विल हॅव टफ टाइम बट सम सेगमेंट्स विल बी ग्रोइंग और वुड बी नीडेड नाव. सो माझी कॉम्पिटन्सीज त्याच्यासाठी आहेत का आणि ते असतील तर देन व्हॉट सेगमेंट्स डू आय वॉन्ट टू लेवरेज नाव हे आत्ता आयडेंटिफाय करणं आणि फॉर्म्युलेट करणं विल बी व्हेरी व्हेरी हेल्पफुल. वन्स वी हॅव दिस मग आपण ऍक्च्युअली मार्केटिंग किंवा सेल्स कडे फोकस करू शकतो. सो फर्स्ट थिंग दॅट कम्स इन मार्केटिंग इज क्रिएटिंग विजिबिलिटी ऑफ युअर कंपनी टू द आउटसाइड वर्ल्ड. इंडियामध्ये असताना आपल्याला people know us through reference or they know us because of the supply that we have done. But when we go to export market, then identify the products in your competency that would have export potential. You would identify the segment first की या segmentला export potential आहे. पण त्या segment मध्ये पण कुठले products असे आहेत for me which will have export potential. Maybe all products would not be best for export. Some of them in my basket would be best for export. They identify karun, then create your visibility online. When you want to go to export market, the outside companies will only be able to see you when you have presence online. You can do it through having a very professional website, creating a page or your profile on LinkedIn. There are other methods also of leveraging social media. आता social media खूप use होतो. So along with professional website like LinkedIn, you can also have your product pages created on either Instagram but they are business pages. They would not be social networking pages, they would be business pages. हे सगळे जे platforms आता आहेत they let you create business pages. आणि ही विजिबिलिटी क्रिएट करत असताना व्हॉट व्हॅल्यू आर यू गोइंग टू क्रिएट फॉर द कस्टमर हा मेसेज खूप क्लिअरली गेला पाहिजे. आणि वेन कॅन यू क्रिएट दॅट पॉवरफुल मेसेज इज ओनली वेन यू नो द POV ऑफ द कस्टमर. ती POV माहिती असेल तरच तुम्ही त्या कस्टमरला काय व्हॅल्यू देणार आहात हे तुम्हाला ऑनलाईन टाकता येईल. इट इज व्हेरी डिफरंट वेन यू आर मीटिंग फेस टू फेस. तुम्ही सांगणं, तुमची फॅक्टरी दाखवणं, ह्याच्यातनं व्हॅल्यू क्रिएशन डिस्प्ले होते. इट इज व्हेरी डिफरंट टू वर्बली टेल इट. बट एक्सपोर्ट जेव्हा करायचा असतो तेव्हा आउटसाइड कंपनीज कॅनॉट सी यू. देअर फर्स्ट इम्प्रेशन और देअर फर्स्ट टच पॉइंट इज युअर वेबसाईट और एनिथिंग दॅट इज ऑनलाईन. व्हॉट काइंड ऑफ मेसेज you are giving through that online page is all that the customer will know about you. So तिथे ते बघितल्यावरच त्याला माझ्यासाठी काय व्हॅल्यू क्रिएट होतीये ही जर त्याला वाटली तरच the customer will reach out to you. And you don't know who is looking at your page. There are methods to go out and talk to them, connect them, find them. But there would be 100 others who would be searching for something online and coming to your page. मग तुमचं पेज आणि वेबसाईट काय कम्युनिकेट करतं, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. द फर्स्ट मेथड or the easiest method, low hanging fruit, is suppose you are dealing with Indian customers right now. Check if those Indian customers itself have export potential. That is the low hanging fruit because you have worked with them. You have a certain credibility with them. They have trust in you. So त्याच्यासाठी it becomes easy to talk to them and find out if they would be interested in taking export product from you. काही कस्टमर्स असे असतील जे इंडियात बसून एक्सपोर्ट करत असतील, त्यांचा बाहेर प्रेझेन्स नसेल. काही कस्टमर्स और बिगर MNCs असे असतील ज्यांचं इंडियात पण ऑफिस आहे आणि ओव्हरसीज पण ऑफिस आहे. अशा केसेस मध्ये पण you can talk to the Indian counterparts and
ask them if it is appropriate to do export, and if they find you that you can do export, then finding if there is appropriate person in the overseas office that you can connect to. But that all depends on how you have built the rapport with your existing customer in India. ही सगळ्यात इझी मेथड होते, कारण एक्सपोर्ट मध्ये the major factor even before supplying the product is the trust that the customer will have in you. कारण miles apart आहे ना, ते येऊन तुमची फॅसिलिटी बघतील, सगळं बघतील, बट तुम्ही काय ट्रस्ट बिल्ड होतो with the customer will actually drive whether you will be successful in export or no. त्याच्यामुळे this method of first going to the Indian customers, जिथे rapport build झालेलं आहे, with a track record of your past experience and deliveries to the customer, then you can try and approach the export market or export offices for the same customer. So first supply to the Indian office and then develop the overseas, or you can develop direct export for overseas offices for these same customers. आता हे तर झालं की इंडियन कस्टमर्स आहेत, you know their names, they know you and you are going to their export. But जर असे कस्टमर्स कमी आहेत आणि अजून डेव्हलप करायचे, you want to go to new customers who are not there in India or who you have not reached out to yet. मग हे कसं शोधायचं? So finding leads or prospects याच्यासाठी ऑनलाईन सर्च करणं. जर सेगमेंट्स क्लिअर असतील, यू आर व्हेरी शुअर अबाउट व्हॉट सेगमेंट्स यू आर गोइंग टू वर्क इन, ऑनलाईन त्या सेगमेंटचेच अपडेट स्टडी करायचे की तो सेगमेंट कुठे चाललाय, what is the next development in that segment, is the segment going to grow, what investments are happening in that segment, which companies are entering into that segment. काही कंपनीज अशा असतात की डायव्हर्सिफाय करतात into those segments. You need to study all this. एकदा सेगमेंटचा स्टडी करत असला की त्या सेगमेंटमध्ये कुठले प्लेयर्स आहेत, कुठल्या कंपनीज आहेत, ह्याची एक लिस्ट मिळत जाते. ऑनलाईन असं एकच पोर्टल नाहीये जिथे वी कॅन गो अँड गेट ऑल द डेटा. ऑल दिस इज मार्केट रिसर्च अँड मार्केट इंटेलिजन्स. सो बॅकग्राऊंड मध्ये आपल्याला कंटिन्युअस तो स्टडी करत राहावं लागतं ऑफ आवर सेगमेंट and who is entering or exiting the segment and why. अशी लिस्ट जर आपण बनवत गेलो की या सेगमेंट मध्ये कुठल्या कंपनीज आहेत, then you can start studying those companies. न्यूज आर्टिकल्स पब्लिश होतात किंवा मॅगझिन्स असतात ह्या सेगमेंट्सचे, ते पण स्टडी करत गेलं की बऱ्याच गोष्टी अशा पण कळतात. फॉर एक्झाम्पल की सपोज वॉटर ट्रीटमेंट सेगमेंट आहे ज्याच्यात वी वर्क, असं लक्षात येतं की वी आर सप्लाइंग टू वन ऑफ द कस्टमर आणि दॅट कस्टमर्स कॉम्पिटिटर हॅज अक्वायर्ड समबडी एल्स अँड नाव बिकम डबल द साईज, आणि वी आर नॉट केटरिंग टू दॅट कॉम्पिटिटर. आता आम्हाला माहिती आहे की आपल्या कस्टमरला आपण देतोय, बट त्याचा कॉम्पिटिटर आहे जिथे मे नॉट बी सेम प्रोडक्ट बट पॅरलल प्रोडक्ट्स द्यायला आता खूप स्कोप आहे, अँड दॅट द कॉम्पिटिटर इज इन ग्रोईंग इन दॅट वॉटर ट्रीटमेंट सेगमेंट. सो नाव वी स्टार्ट आर मेकॅनिझम. बॅकग्राऊंड मध्ये ही मेथड सुरू होते की त्या कॉम्पिटिटर पर्यंत कसं पोहोचायचं, हू इज द राईट पर्सन, हाऊ डू वी प्रोजेक्ट आरसेल्स, आणि मग तो जो नवीन कॉम्पिटिटर सापडतो देन यू कॅन स्टार्ट बिल्डिंग युअर सेल्स पिच टू दॅट ऑल्सो. म्हणून तुमचा सेगमेंट आणि सेगमेंटमध्ये येणारे न्यूज, अपडेट्स, मॅगझिन्स हे कंटिन्युअसली मॉनिटर करत राहणं इम्पॉर्टंट आहे. LinkedIn is a very good platform jithe they are all business connections. So you can very well search on LinkedIn ki tumcha segment madhe if you go to LinkedIn and search say for example water treatment or pressure vessels, you will get a list of all the people who are in that domain, and mog te kutल्या companies साठी, then you get to know what companies are working in this segment. ते बघून पण आपल्याला कंपनीजची, प्रॉस्पेक्ट्सची लिस्ट बनवता येते. लिंक्डइन वर यू ऑल्सो गेट टू सी हू इज, विच पर्सन इज वर्किंग ॲट व्हॉट पोझिशन इन द कंपनी. त्याच्यावरनं आपल्याला हे पण शोधता येतं की हू इज डिरेक्टर सेल्स,
who is director purchase or is business development or is vendor development, त्याच्यावरून आपल्याला कळतं की who is the right person to reach out to. आपले डायरेक्ट जरी लिंक्डइनवर त्यांच्याशी कनेक्शन्स नसतील तर देर आर मेथड्स दॅट यू कॅन राईट अ मेसेज और यू कॅन राईट अन ईमेल, असं आपल्याला करता येतं. बट अगेन when we are reaching out to these people, it is very, very important to make sure that we are sending out a right message. A message जो त्याला वाचायचा आहे. Not selling our company, but he is trying to address something and we prepare a message that actually answers that point that he is looking at. म्हणजे परत तिथेच येतं की आपण PUE कशी बघतो, आणि आता हे कस्टमर्स आपल्या टच मध्ये पण नाही आहेत, मग ह्यांची PUE बघायची कशी, कळणार कशी, हे सगळं त्यांच्या वेबसाईटवरनं कळतं. इफ यू स्टडी द वेबसाईट वेल, त्यांची डिरेक्शन कळते, त्यांची स्ट्रॅटेजी कळते, त्यांना कुठल्या मार्केटमध्ये एंट्री करायची आहे किंवा कुठले प्रॉडक्ट ग्रो करायचे ह्याची डिरेक्शन साधारण कळते. त्या डिरेक्शनवरनं आपल्याला लक्षात येतं की सपोज दे वॉन्ट टू एंटर एशिया मार्केट, नाव वी नो दॅट एशिया मार्केटसाठी त्यांना कॉस्ट कॉम्पिटिटिव्ह राहावं लागेल, त्यांना क्वालिटी युरोपियन द्यावी लागेल बट ॲट इंडियन प्राइस एशियन प्राइस द्यावी लागेल, त्यांना डिलिव्हरी लीड टाइम्स खूप शॉर्ट ठेवावे लागतील बिकॉज द कॉम्पिटिशन इन दिस मार्केट इज व्हेरी हाय. Now you draft a message saying all of this. We can give, not even selling it, but we have been supplying products to Asian market with such quality, with lower lead times. Asa message draft kela ki the person knows ki you are creating value for them. You are not there to sell, but you are creating value for them. Asha messages आणि asha approach la, then they want to talk to you. Otherwise, it will become like a sales pitch or a brochure, which will be put aside. मग कोणी बघणार नाही. आणि हे ऑनलाईन असलेले प्लॅटफॉर्म्स, त्यांच्या वेबसाईट्स, त्यांचे न्यूज आर्टिकल्स, त्यांच्या वेबसाईटवर पण न्यूज आर्टिकल्स असतात, किंवा गुगलवर नाव टाकून त्या कस्टमरचं शोधलं तर त्यांनी केलेले न्यूज आर्टिकल्स, इन्व्हेस्टमेंट्स, ब्लॉग्स हे सगळे येतात. इफ यू रीड देम, यू नो व्हॉट डिरेक्शन दे वॉन्ट टू मूव्ह इन. त्या डिरेक्शन मध्ये आपलं मेसेजिंग त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. सो दॅट इज द मेथड ऑफ डुईंग द मार्केट रिसर्च. सो रिसर्च मध्ये हा पण पॉइंट येतो की रीड अबाउट द कल्चर ऑफ द कंट्री. ज्या कंट्रीमध्ये ती कंपनी बेस्ड आहे, रीड द कल्चर ऑफ द कंपनी. सो जॅपनीज कंपनीशी डील करणं आणि युरोपियन कंपनीशी डील करणं आणि अमेरिकन कंपनीशी डील करणं इज व्हेरी, व्हेरी, व्हेरी डिफरंट. जॅपनीज कंट्रीमध्ये करायचं असेल तर त्यातला जो सिनियर मोस्ट असेल, ही मेक्स ऑल द डिसिजन्स, आणि तुमचं सगळं, देन यू वुड हॅव टू रीच टू द सिनियर पर्सन. युरोपियन कंपनीमध्ये इट ऑल वर्क्स ऑन ट्रस्ट, युअर वर्ड, कमिटमेंट इज फोरमोस्ट. म्हणजे तिथे तुम्ही एकदा कमिटमेंट केली, त्यांनी पण आणि तुम्ही पण, की they don't go back on the word, they don't change anything, and they are very, very long term based. ते आधी इनिशियली तुम्हाला इव्हॅल्युएट करून अग्री करायला खूप वेळ लावतील, मे बी वर्षभर लावतील, बट वन्स दे कमिट टू यू, देन इट इज ऑलमोस्ट लाईफ लॉंग. US मध्ये दे वॉन्ट टू मेक फास्टर डिसिजन्स, इव्हॅल्युएट सगळं करतील बट दे वॉन्ट टू मेक फास्टर डिसिजन्स. सो हे असं जे कल्चर आहे कंपनीचं किंवा कंट्रीचं, हे पण स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. सो यू कॅन तुमचं रायटिंग मधलं मेसेज पण तशा डिरेक्शन मध्ये, तशा लँग्वेज मध्ये, तशा टोन मध्ये जातं. आणि सिम्पलेस्ट थिंग्स लाईक जर्मनीमध्ये कोणाला मेल लिहायचं असेल तर यू हॅव टू राईट मिस्टर अँड द लास्ट नेम. यू कॅनॉट राईट डिअर फर्स्ट नेम. दॅट इज एक्सेप्टेबल इन US, दॅट इज नॉट एक्सेप्टेबल इन जर्मनी. हे सगळं आपण ऑनलाईन किंवा बॅकग्राऊंडमध्ये कंट्रीचं कल्चर स्टडी केलं ना, की एक्सपिरियन्स पण माझा असा आहे की असं ईमेल, परफेक्टली स्टडीड ईमेल जेव्हा कस्टमर पर्यंत जातं तेव्हा त्यांचा फर्स्ट फील असतो की दिस कंपनी हॅज ऍक्च्युअली स्पेंड टाइम स्टडिंग अबाउट मी, देन लेट मी ऍटलीस्ट गो थ्रू इट, लेट मी ऍटलीस्ट टॉक टू देम.
जर तसं नसेल तर मग इट इज लाईक एनी अदर सेल्स ऑर मार्केटिंग मेसेज, लेट मी इग्नोर इट. हा एक्सपिरियन्स आहे आणि दिस इज व्हेरी मागच्या आता जे 7-8 वर्ष मी काम करतेय त्याच्यात हा क्लिअर कट एक्सपिरियन्स आहे. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट यू स्टडी द कल्चर, स्टडी द वेबसाईट, अँड if possible, if you know who you are going to write to or talk to, study the person beforehand. त्याच्याबद्दल काही लिंक्डइन वर असेल, त्याचे इंटरेस्ट असतील, काही असेल, स्टडी अबाउट दॅट पर्सन अँड देन डू ऑल द मेसेजिंग. अप्रोचेस साठी अजूनही कोल्ड ईमेल्स, कोल्ड कॉल्स हे होतातच. Try and find if somebody knows that person and if you can get an introduction to that person. तसं झालं तर मग your पहिली step becomes very, very easy. And definitely, as I said, customize your message to address that company's or that even that person's PUE. हे सगळं झालं when we can ourselves do the research and approach and find prospects. Other method that we can also go through is find agencies. There are Indian agents, जे sales or marketing agents असतात, or they are sales people, consultants who are sitting here and developing customers for you. So we can reach out to them also and let them do all the sales messaging for you. Definitely त्यांच्या बरोबर बसून तुम्हाला कस्टमरची PUE सांगणं, तुम्हाला मेसेजिंग काय करायचं हे सांगणं becomes our job. But then they help you find the prospects and reach out to them. कारण त्यांचं नेटवर्क असतं, त्यांना माहिती असतं कोण पर्सन तिथे आहे. They themselves have talked to these people earlier, so they can reach out to them easily and make connections. किंवा चेंबर ऑफ कॉमर्स जे असतात, that is one good source also. आणि त्यांचे इव्हेंट्स पण होत असतात पिरियॉडिकली. सो अटेंडिंग दोज इव्हेंट्स, चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये पण तुमची विजिबिलिटी एकदा क्रिएट झाली की देन दे हेल्प यू फाइंड लीड्स. और त्यांच्या वेबसाईटवर पण काही काही पोस्ट होत असतात वेअर पीपल आर लुकिंग फॉर एक्सपोर्ट पार्टनर्स, आणि हे सो त्याच्या थ्रू पण हे करता येऊ शकतं. So these are some of the methods that I have been using over my past experience. जसं दिनेशनी सांगितलं होतं, because we are a service oriented company, we do everything as per customer drawing. आमचा स्वतःचा प्रॉडक्ट नाहीये, त्याच्यामुळे आम्हाला खूप एक्झिबिशन्स मध्ये आम्ही एक्सप्लिसिटली खूप ओव्हरसीज पार्टिसिपेट केलेलं नाहीये. इंडियामध्ये वगैरे केलंय, बट नॉर्मली आम्ही एक्झिबिशनला व्हिजिटर म्हणून गेलोय आणि तिथे वी हॅव डेव्हलप्ड लीड्स आणि त्याच्याबरोबर कनेक्शन्स. पण एक्सप्लिसिटली प्रोडक्ट नसल्यामुळे आम्ही असं अजून एक्सपोर्ट डोमेन मध्ये किंवा ओव्हरसीज एक्झिबिशन्स नाही आहेत केलेले. आणि वन लास्ट पॉइंट ऑल्सो इज की मी स्वतः एक इंडो जर्मन ट्रेनिंग मध्ये पार्टिसिपेट केलं होतं, फॉर विच आय हॅड स्टेड इन जर्मनी फॉर 1 month. आणि दिस वॉज थ्रू CII, आणि that was staying there studying the German course. Along with that ते आम्हाला जाऊन लीड्स ना भेटू द्यायचे. म्हणजे we had to prepare a list of leads before leaving India itself, आणि they would help us make connections, आणि मग आम्ही जाऊन त्या मीटिंग्स करायचो. त्यातनं पण मला 2 कस्टमर्स जर्मनीचे डेव्हलप झालेत. सो फाइंडिंग दीज ऑपॉर्च्युनिटीज ऑल्सो, असे जर नीड्स असतील, कोर्सेस असतील, स्मॉल इव्हेंट्स असतील, सो देन यू हॅव टू एनरोल इन टू दॅट, आणि ते त्याच्यात पार्टिसिपेट केले की तुमची विजिबिलिटी क्रिएट होत जाते बाहेर. सो दीज आर सम ऑफ द एक्सपिरियन्सेस दॅट आय हॅव. आय थिंक वी कॅन टेक क्वेश्चन आन्सर्स इफ यू आर ओके. शैलेश तुमचा प्रश्न आहे. Hi Reena, you have partially explained. Yeah. I just wanted some live example when you say that PUV of, for the same segment and same industry I'm talking about, PUV of an Indian client and overseas client can differ. Yeah. Like for example, L&T versus Bechtel, or Technip India operation and Technip maybe USA or France. So
can you just elaborate what is this PUV difference of the same segment and same client? Right. So when you are doing it with the Indian customer, say for example, the PUV, everything possibly also could be driven on price, possibly. But for the same customer sitting overseas, price हा factor असेलच. But more than that, they will look at, say, how prompt you are. What is your proactiveness? So they are looking at their brands being safe, correct? That is the PUV, that they want their brands to be safe in the market. For that, what kind of on time, not just deliveries, but on time communication, on time reply to the RFQs, how prompt you are in addressing any of their concerns that they have raised. If there are audits done by overseas companies in your office, how promptly are you adopting to the suggestions that they have given? How promptly do you correct the things they have, the NCs that they have pointed out in the audits? All these also become very, very important when you are being evaluated by an overseas company. आणि हे का होतं की they look at, if you are prompt in doing all of this, then it means that you will be consistently delivering what you commit on, and hence their brand in the market is going to be safe. So they want all of that headache to be taken away. So that is their main thing that they are looking at. They are sitting hundreds of miles apart, right? So they want 100% reliability on you. Once they give it to you, they don't want to come back and relook at what's going on. So all these points, hey, Indian customer कसा म्हणेल की he'll say की ठीक है, do it. I'll come periodically, visit you. I'll see everything is going fine, and that is okay with me. Overseas customer won't say that. He said, I won't visit you periodically, but I want 100% reliability that once I give it to you, it is coming to me the way you've committed to me. Thank you. You're welcome. Irfan? Hi, Lina. Good morning. Hi, Irfan. Yeah. So, how many clients you got it through LinkedIn, and like how did it really help? So through LinkedIn, mostly how I do is the best thing that happens through LinkedIn is finding the right person. So for example, when I'm looking at a certain company name, I go on LinkedIn and search for that company name, and then it shows all the people who are connected in that company. Some of them might be my direct second level connection. Some of them might be my third level connection. Okay. So what I try to do is when they are second level connections, I try and write message to them on LinkedIn itself, trying to understand if they're looking for anything or trying to connect with them and just directing on them to the website. That's all that I do. And once that connection responds in some way, then we actually start communication about anything further. And I don't go and sell anything on the LinkedIn page. I just try to make the connection on it. And that connection actually helps. You just direct it to your website. Okay. And in the background, when you're searching for those company names, you already see that they are doing products that you are doing. You have the competency to do all those products, and that company has some interest in supplying to European, Asian, or some markets that is easy for you to do. When you see that, then you go on LinkedIn and search who's the right person to get in connection with, and then try and build that connection with the person. That is how LinkedIn helps very powerfully. Or even LinkedIn helps in this way. Suppose you find a company and now you want to actually talk to a person in the company. In that case, if you go on LinkedIn and check if the person is there on LinkedIn, go look at his profile, study the profile,
look Okay. at what that person is doing right now in the company, where he's been in the past, what is his experience, all of that. So when you are about to make a connection with the person on email or even on a phone call, then you are better acquainted with whom you are talking to, what age that person would be, how do you Yeah, address. yeah, yeah. So all of that. So in that way, LinkedIn helps in a very big way. Plus, LinkedIn has news articles also about companies. The company pages have updates, and there are articles about the companies on those LinkedIn pages. So if you keep studying that for the leads that you have found out, you get a lot of information through LinkedIn also. Okay. So my another question is basically how did you selected a particular export market and what was your entry strategy? Like if you just like to give one or two example of specific country you entered or Sure. like. So the way we started export, definitely, as Dad said, we were already doing with it, and it started from there. But when we now wanted to develop other customers, other segment and market, then we looked at what would be the best locations that we could be supplying. We can supply to US if we want to, but we know that there are logistic hurdles because it takes way longer time to deliver to the US. Cost. And the logistic cost for the product is very, very high when delivering to the US. If we evaluate that, then we know that our product manufacturing cost and the logistic cost almost becomes equal. So for the customer, it doesn't stay any profitable then. It doesn't make any sense because as much as the product costs, he's going to spend that much on the logistic. So then we know that delivering bigger parts to the US is not the best proposition. If we have smaller parts where we can fill one container and send it to the US, that is okay. But if we have bigger parts like a pressure vessel, one pressure vessel going to US, which has to be sent open and not in container, then it's not the best location to be. Then what are the best locations that we can do? So Europe becomes most attractive. And along with that, all the Asian countries, Middle Eastern countries, all these become very attractive because one, we are then strategically located. Mhm. So logistics become easy and economical. And along with that, for the segments Mhm. that we have selected, we know that these countries would have developing potential for those segments. Those segments are growing in these countries. So this is how you decide which market to enter into. Does Yeah, that- it is really good takeaway because far is the market or far is the country, you can export value rather than volume. Yes, So it is a great takeaway for me. Thank you. Thanks, Leena. you're welcome. Avinash sir? Yeah, Lina, I had a question that Sure. you mentioned that you can go to an international exhibition as a visitor and Yes. still approach a customer. Yes. But generally, are they really in a mood to entertain us? Sometimes it is, not sometimes, it is rather difficult. Yeah. But in our experience, for example, when we went to Hanover, we visited these companies who were exhibiting their own products. Now, we didn't go and approach them as we can sell to you. Yeah. How we went there is that this is the product, and this product would have a good potential in Asia market. So, do you have any plans of doing it in the Asia market? And when they said that, so a couple of them came out and said, yes, we want to develop that market. आम्हाला तिथे जायचंय, पण आम्हाला तिथे करता येत नाही कारण युरोपमध्ये बनवणं फार महाग आहे. मग तिथपर्यंत ते देणं खूप अवघड आहे. Then we pitch in and say that we are an India manufacturing company. And post this exhibition, how about just we can discuss की आपण काय करू शकतो का? किंवा in other locations that you would want to supply, are you looking for anything that helps you get into other markets? आणि तेवढंच बोलून आम्ही कॉन्टॅक्ट घेऊन तिथे ते
we leave it there, but after coming back, then we take the discussions forward. आणि मग असं होतं की त्यांना इंडियामध्ये सप्लाय करायचा असतो किंवा मलेशियामध्ये सप्लाय करायचा असतो, अँड देन दे से की येस यू, आमचं तिथे तर काही नाहीये. सो इन्स्टेड ऑफ बाईंग इट फ्रॉम समवेअर अँड सप्लायिंग इट, देन वाय नॉट वी टेक दिस फॉरवर्ड, असं 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 होतं. यू कॅन डेफिनेटली गो अँड एक्झिबिट युअर सर्व्हिस ऑल्सो, पण ते मग कसं होतं की फक्त आपण एक बूथ घेऊन वी कॅन ओनली पुट अप आवर बॅनर्स किंवा आणि because we have a lot of NDAs signed with our customers. Okay. All these companies would want NDAs signed. Yeah. So we don't have the right even to display the product. And we cannot exhibit in each and every exhibition, right? It's due to the cost factor. Yeah. Correct. And because it is not our own product, Yeah. आपण फक्त pictures दाखवू शकतो. We Yeah, cannot display any part also. And we can visit many exhibitions. Actually. Correct. Thank you. Go ahead. Mrunal? Hi Leena, this is Mrunal here. Hi, Mrunal. The question was, what is the impressions that international customers have of Indian manufacturing companies? What is their general impression when we approach them? They must be carrying something with them, you know, some certain. And what are those? What is your experience, and what are the don'ts for us? Yeah, sure. So typically, now we are still in a very good position, but initially the impression used to be that it's difficult to work with Indians because of the low trust factor on the commitments. General impression असं असतं की we give commitment but then we take it casually. If we have committed delivering on a certain lead time, when the time comes, we then say that आधा हो गया है, थोड़ा सा ही रह गया है, we'll send it to you. So that impression that has been with them has stayed for a little longer. तिथे थोड़ा challenge होतो, but if you project your competencies, your track record, your infrastructure, all of this, and your experience of working with other clients and तुमचा performance हे जर दाखवलं, so they are very open to actually considering and discussing it with you. The biggest thing that I would say is not to do is don't take commitments lightly. For them, a commitment, even if it is verbal, it is a commitment. Whatever you've said to them, you have to make sure that that happens. If you are not able to do it, very openly tell them that this is tough. We won't be able to do it. Is there another way to do it? Can I get longer time? Or या microns मध्ये नाही होत इथे आमच्याकडे. Be open, be transparent about what you can do and cannot do. That is more appreciated than giving overcommitting. मला वाटतं मृणाल, वन मोर ॲडिशन टू दिस. ॲक्च्युली आपल्याला इंडियन लोकांना कुणी काय हे करतो का म्हणून विचारलं की आपण म्हणतो हो करूया, कारण आपल्या बॅकग्राऊंड मध्ये थिंकिंग चालू असतं की आपण काहीतरी करू हे, आणि आपण त्यावेळेस बोलून जातो की हो आम्ही करू शकतो हे, आणि नंतर लक्षात येतं की इट इज डिफिकल्ट. म्हणून जे आता आपल्याकडे कॉम्पिटन्सी मध्ये आहे किंवा जे आपण शुअरली करू शकतो अशाच गोष्टींना आपण हो म्हणायचं. अदरवाईज त्यावेळेस लेट मी सी अँड आय विल कम बॅक टू यू एवढं जरी म्हटलं तरी खूप चांगलं. अदरवाईज मग कमिटमेंट देऊन फेल झालं त्याच्यापेक्षा स्टडी केल्यानंतर सांगितलं की येस वी कॅन डू ऑर वी कॅनॉट डू हे जर सांगितलं तर ते त्यांना जास्त आवडतं. मागच्या 4-5 वर्षात काही इम्प्रेशन बदललेलं आहे का? म्हणजे यु नो आता तुम्ही तुमच्या कंपनीला यू प्रेझेंट युअर सेल्फ, पण ओव्हरऑल असं इम्प्रेशन, इफ आय अप्रोच अ न्यू कस्टमर कम्प्लिटली, व्हॉट आय अंडरस्टँड द कमिटमेंट पार्ट ऑफ इट, पण गेल्या 5 वर्षांपूर्वी जे इम्प्रेशन होतं आणि आता जे आहे ते थोडंफार बदललेलं आहे का ओव्हरऑल इन द मार्केट? डेफिनेटली इट हॅज चेंज्ड. डेफिनेटली. म्हणजे आधी जे असायचं की एशियन कंपनीज बरोबर नकोच किंवा इंडियन्स बरोबर नकोच असं आता नाहीये. they are very open to it, and we have
as Indians, we have come up to a very different level and displayed a different level of ourselves. So ते impression खूप change झालेलं आहे. We've also experienced this when we were in Hanover about 4 years ago, 2016, 17, or 15 च्या आसपास. That time also, when we went into the exhibition, normally असं असायचं की if an Indian is approaching an overseas stall, तेव्हाच reaction to it. And now the reaction to it is a simple hint, but is also very, very different. So general market मध्ये खूप change झालेलं आहे perspective. Okay, great. Thank you. Last question by Pratik. Pratik, please. Hello. Yes, Pratik. My question was that say the overseas customer is pro you, but say the Indian customer might cause some hurdles in the relationship. Is this currently a hypothetical situation? But have you ever faced any situation like this? Yes, it sometimes does happen. This is typically when either the Indian customer wants everything routed through him. It could happen in that situation, or it could happen in situation where you are catering to overseas office as well as India office, and they are worried about capacity allocation. Yeah. Same customer. Okay. So in that case also sometimes it happens, but as I said, once you start building the rapport with the overseas customer, then and they are directly communicating with you, for example, then they prefer to keep a direct channel with you. Any capacity plannings or any requirement planning, everything happens very transparently. So politics playing a role later, once you develop that initial supply, the politics plays very, very little role. Initially, there could be little difficulty, but once the overseas customer comes, audits your company, sees you, talks with you, and sees your systems processes, then the Indian counterpart actually cannot overpower or overbear any communication or play politics on that. Okay. आणि ओव्हर अ पिरियड असं होतं की ओव्हरसीज ॲज वेल एज इंडियन त्यांचा जो काउंटर पार्ट आहे ते इथं मग कॉर्पोरेट सप्लाय ॲग्रीमेंट्स होतात. म्हणजे जसं आम्ही काही कस्टमर बरोबर कॉर्पोरेट सप्लाय ॲग्रीमेंट झालेले आहेत, दॅट इज इक्वल फॉर ऑल दी ऑफिसेस इन द वर्ल्ड फॉर दॅट कंपनी. एकदा झालं की मग रूल्स सेट होतात, मग कुठल्याच ह्याला काही प्रॉब्लेम येत नाही आहे. ओके ओके, थँक्यू. थँक्यू. दिनेश सरांचा एक प्रश्न आहे. Dinesh sir. Yeah. Hi Lena, fantastic session and all the questions have been answered. एक याचा जो स्टार्टिंग पॉइंट होता ना या सेशनचा, तो असा झाला होता की post this situation, COVID-19 situation, right, there could be some backlash and there could be some anti-China sentiment. And some of the business can come India way. Right. And there was this thinking that people were saying that it is not exactly India China that way, it is not bipolar as you can say, but some business may go to Indonesia, Malaysia, Vietnam, right, Taiwan, and Filipinos are preferred in service industry, right, so some right, business will go definitely there. So right, where does India stand? What is your take on this? As I can see, because there are two types of segments. One is like people have their own products, and right, where China is very, very competitive when it is a product segment, because they are masters in mass manufacturing, and it is very difficult to beat them in their own terrain, which is pricing. But in industry like you are in, that right, is a hardcore technical thing where you need to study RFQs as per the customer requirement, right, and build a product as per their requirement. right. Is your core competency, as I can see it, your language skills, for example,
and your communication. So are these preferred in these markets, European markets, over the China? Do they have a shortcoming there, the language, communication, English, etc.? And do you score a few points there, and you are preferred over your Chinese counterparts, or what is your take on that? We would like to hear. Okay, so just to share a small experience that we had over this journey is also that our customer had a China manufacturing setup also. So the customer, UK customer who is procuring majority products from us also had a China office and a China manufacturing facility. The biggest brownie point or biggest point that we score is on commitments and the trust. Indians over anything else, because the experience that happened in China also was that they used to commit using certain kind of material, for example, but they would go ahead and use another kind of material also. So these experiences have also happened. Or the customer would point out that you are taking a shortcut in some procedure. Don't do that. Follow the actual process and send us the documentation. They would say yes on the face, and in the background they would go back and do the older method. So that also has been the experience. But so that yes, so these incidents have happened. The Chinese also would have learned from it and tried and made changes also, some of them. But this is actually where then it becomes very important that we do what we commit. Otherwise, even a small breach actually makes it very difficult for them to trust you. म्हणजे even इतकी छोटी गोष्ट असते ना की you committed sending a document today which was important for them, and it just did not happen, and you sent it after 2 days. Tari, that also creates a big impact. So ह्या सगळ्या ह्याच्यामुळे Indians, and as you said, whether it is language, whether it is skills, so India as a country still stands one step ahead in terms of technical knowledge that we have, along with the language competency that we have developed over this years. So if we look at all these other countries, India stands one step ahead in these terms also. आणि म्हणून पण तो एक फायदा आपल्याला होतो, आणि it becomes easier for the customer to then communicate with us, work with us, आणि आपण त्या procedures follow करतो, किंवा त्यांना पाहिजे तशा स्टँडर्ड मध्ये डॉक्युमेंटेशन एव्हरीथिंग आपण फॉलो करतो, म्हणून it becomes slightly easier for them to work with us. Chan, nice to know. Thank you. Lina, one more question from my side. You have appointed some Indian agents. Have you appointed anyone in local market in Europe or somewhere? So this year I'm trying to do that. सॉरी प्रमोद. ऍक्च्युली आमचं एक छोटं युनिट आहे नायलॅक्स इंडस्ट्रीज म्हणून, आणि त्यात आम्ही आमच्या सगळ्या CNC मशीन्स आणि VMC वगैरे स्मॉल युनिट आहे, तिथं आम्ही मशीनिंग कॉम्पोनंट्स बनवतो. एक 6 वर्षापूर्वी, 6 मे बी मोर दॅन दॅट, 6 to 8 years बिफोर, एक पुण्यातला एजंट आहे, त्याची माझी भेट झाली होती, आणि त्याच्याबरोबर आम्ही आतापर्यंत काम करतो. ते कॉम्पोनंट, मशीन कॉम्पोनंट्स तो युरोपला एक्सपोर्ट करतो सगळे, पण माझा सेल डोमेस्टिक आहे आणि ही सेल्स टू युरोप. असा एक म्हणजे 3 टाईपचे असू शकतात असे एजंट, की तो आपलं घेणार, आपला सेल डोमेस्टिक होणार, तो एक्सपोर्ट करणार, किंवा तो असे पण एजंट आहेत की आपल्याकडून तो आपल्याला एक्सपोर्ट करायला लावणार, पण देअर मार्जिन इज देअर, त्याचं मार्जिन असणार, असे पण एजंट्स असू शकतात. पण आम्ही फक्त एका अशाबरोबर अजूनही काम करतोय, आणि युकेला आमचे ते प्रॉडक्ट एक्सपोर्ट होतात. Pramod, and to add to your point also, I'm trying and evaluating की युरोप मध्ये किंवा असं आपलं एक ऑफिस
जस्ट 1% फॉर सेल्स असू शकतं का? बिकॉज या मार्केट्समध्ये ना इट इज व्हेरी बेनिफिशियल किंवा इझी वेन त्या कंट्रीतला किंवा त्यांची लँग्वेज बोलणारा किंवा त्यांच्यातलाच एक जण जेव्हा असतो ना टू रेप्रेझेंट अस, त्यांचे 1 स्टेप ऑफ ट्रस्ट वर ऑलरेडी 1 स्टेप पुढे गेलेला असतो. त्याच्यामुळे इट बिकम्स इझियर. सो आय एम ट्राईंग टू इव्हॅल्युएट दिस इयर. आणि असे हेल्प असते अवेलेबल वेअर those governments also help you set the office there in that country. आणि अशा मेथड्स असतात. सो आय एम इव्हॅल्युएटिंग दॅट दिस इयर डेफिनेटली. लीना, हॅलो. येस. मी थोडस ऍड करतो याच्यामध्ये. माझं असं सिंगल पर्सन एक हे आहे पार्टनर म्हणून या तिकडे. ओके. त्याचा फरक एवढा पडतो की त्यांच्या सेम युरोपमध्ये आहे, बेसिकली जर्मनीमध्ये. ओके. त्यांच्या बेसिक लँग्वेज मध्ये बोलायला त्यांना खूप कम्फर्ट होतो. आणि हा माझा एक्सपिरियन्स आहे आणि मला तिथं खूप फायदा झाला त्याचा. आणि ज्यावेळेस कस्टमरला व्हिजिट करतो आणि त्यांना दिसतं की इथे त्याचा एक जर्मन काउंटर पार्ट आहे, खूप म्हणजे खूप ऍडव्हान्टेज देतो. मी तसं सिंगल पर्सनच आहे, सो ही लुक आफ्टर द जर्मनी. राईट राईट, बरोबर. दॅट्स ट्रू. थँक्यू कल्याण. चलो, we'll proceed. Thank you so much. So I'll again share the screen and we'll go to the next one. आपला दुसरा जे क्वेश्चनचा पार्ट होता तो इन्फ्रास्ट्रक्चर आणि स्किल्सचा होता. बरोबर. असं जसं दिनेशने एक्सप्लेन केलं की स्वतःचा प्रॉडक्ट असल्यानंतर मार्केटिंग करणं, तो प्रॉडक्ट मार्केट होतो. आणि नंतर कस्टमर पाहतो की हाऊ द प्रॉडक्ट इज बिंग मेड इन इंडिया. त्याचा ऍश्युरन्स प्रॉडक्ट मार्केटिंग इज इझी. परंतु ज्यांचा प्रॉडक्ट नाहीये त्याला ते लोक म्हणजे आमच्यासारखे जे आहे ते वी मार्केट और सेल आवर कॉम्पिटन्सी अँड आवर इन्फ्रास्ट्रक्चर, हेच आपण सेल करतो. आणि त्याच्याबरोबर असलेले सॉफ्ट स्किल्स, हाऊ प्रोएक्टिव्ह वी आर, म्हणजे कुठल्याही डिसिजन मेकिंग मध्ये किंवा त्यांना जो काय रिप्लाय पाहिजे, आन्सर पाहिजे, मेल, कुठलाही कस्टमर ह्याच्यासाठी मेलला परत रिमाइंड करण्यासाठी मेल टाकणं म्हणजे दॅट इज वेस्टेज फॉर देम. सो आपण किती त्याच्याला प्रॉम्प्टली रिस्पॉन्स देतो फॉर एनिथिंग, फॉर RFQ असू दे किंवा कंप्लेंट असू दे किंवा इफ दे वॉन्ट सम इन्फॉर्मेशन ऑर डॉक्युमेंट सबमिशन, ह्याला किती आपण प्रॉम्प्ट आहे ह्याला जास्त इम्पॉर्टन्स देतो. ह्याचा एक उदाहरण म्हणजे मी ज्यावेळेस कमिन्स बरोबर काम करत होतो आणि 2008 नंतर कमिन्स आणि आम्ही काही प्रॉडक्ट पॅरलली द्यायचो, त्यावेळेस कमिन्सचं कोटेशन जायला 4 दिवस लागायचे. त्याच्या अगोदर माझ्याकडे ऑर्डर आलेली असायची. म्हणजे मी ते हे केलं होतं की 24 आवरमध्ये RFPचा रिप्लाय गेला पाहिजे. तो कमिन्सचा रिप्लाय जाईपर्यंत मला ऑर्डर आलेली असायची. म्हणजे हा जो प्रॉम्प्टनेस आहे त्याच्यावर आपण सॉफ्ट स्किलवर आपण SME इंडस्ट्री बिल्ड करू शकतो. तो आता दुसरा हे आहे की आपलं इन्फ्रास्ट्रक्चर हे वर्ल्ड क्लास पाहिजे. आपण TLC मध्ये शिकलेलोच आहे. इन्फ्रास्ट्रक्चर वर्ल्ड क्लास म्हणजे खूप हायफाय मशीन्स किंवा हे नाहीये, पण ज्या मशीन जो आपण प्रॉडक्ट बनवतो ते कन्सिस्टंटली आपण देऊ शकतो का त्या ह्याच्यात. त्या इन्फ्रास्ट्रक्चर तर कम्प्लीट पाहिजे, सुटेबल फॉर आवर प्रॉडक्ट, फॉर हँडलिंग, सेफ्टी, एव्हरीथिंग इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये पाहिजे. ॲज वेल त्याच्याबरोबर आपल्या सिस्टम जे आहेत त्या कॉलेज सिस्टम ह्या रोबस्ट पाहिजे. जे आपण आता बघितलं की वन टाइम प्रोड्युसिंग अ सॅम्पल, क्वालिटी सॅम्पल इज नॉट ॲक्सेप्टेबल टू ओव्हरसीज कस्टमर. त्यांना पाहिजे दे ॲश्युरन्स हाऊ वी आर एबल टू प्रोड्यूस अ प्रॉडक्ट कन्सिस्टंटली ओव्हर द इयर्स फॉर क्वालिटी स्टँडर्ड्स अँड इवन मीटिंग द डिलिव्हरी स्टँडर्ड्स. सो ज्यावेळेस कस्टमर आपल्याला व्हिजिट करतो किंवा कस्टमर ऑडिट करतो त्यावेळेस आपण कस्टमर काही कॉम्पिटन्सीज आपल्याबरोबर असतात, पण जसं आपण कस्टमर बरोबर डील करत जातो तसं कस्टमरचे काही प्रॉडक्टमध्ये इम्प्रूव्हमेंट्स होतात किंवा त्यात ॲडिशन्स होतात किंवा प्रॉडक्ट दुसऱ्या मार्केटमध्ये आपल्या कस्टमरला जायचं असतं. त्यावेळेस ते आपण डिस्कशन मधून हे करायचं असतं की वेअर द कस्टमर इज गोईंग किंवा कस्टमरला पुढे काय पाहिजे.
समजा आपण एक प्रॉडक्ट सप्लाय करतो आणि कस्टमरच्या त्या एका मोठ्या सिस्टम मध्ये बसतो आणि कस्टमर तो सिस्टम मार्केटिंग करत असतो आणि त्याला ती पूर्ण सिस्टम विकायची असते. त्यावेळेस पुढच्या ह्याला आपल्याला प्रोएक्टिव्हली अशा कॉम्पिटन्सीज ऍड करायला पाहिजे की वी कॅन ऍड मोर व्हॅल्यू टू दॅट कम्प्लीट सिस्टम. अशा जर कॉम्पिटन्सी विदाउट हिज आस्किंग किंवा आपण त्याला म्हणजे ही कॉम्पिटन्सी ऍड करायची किंवा हे मशीन ऍड करायचं किंवा हे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये हे ऍड करायचं, तर आपण कस्टमरला विचारायचं की हाऊ यू विल कॉन्ट्रीब्युट टू दिस. हे ह्याच्यापेक्षा आपण जर प्रोएक्टिव्हली ते केलं, बिल्ड इन्फ्रास्ट्रक्चर फर्स्ट अँड देन मार्केट इट, हे आपलं हे असलं पाहिजे. जे मी आतापर्यंत केलं की विदाउट एनी कमिटमेंट फ्रॉम द कस्टमर we have built a infrastructure, we have built the machines, we have built the systems, आणि त्या मार्केट करायला मला हे झालं आणि तो आहे त्या कस्टमर बरोबरची प्रॉडक्ट बास्केट ॲज वेल ॲज इट हेल्प मी टू टेक अदर कस्टमर्स. म्हणजे तोच कस्टमर आपल्याला ॲडव्होकेसी करतो आणि तिथूनच आपल्याकडं त्या हे येतात. आता कन्सिस्टन्सी इन क्वालिटी डिलिव्हरी अँड डॉक्युमेंटेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता लीनाने एक्सप्लेनच केलं, पण हे इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिस्टम्स विल हेल्प अस टू गिव्ह अ क्वालिटी कन्सिस्टंटली आणि विल एबल टू डिलिव्हर द प्रॉडक्ट कन्सिस्टंटली. आम्ही जे सांगतो होता की गेल्या म्हणजे 2008 पासून, म्हणजे 2008ला जो डायरेक्ट एक्सपोर्ट झाला त्यावेळेस पासून आजपर्यंत आमचा एकही कंटेनर टेक्नोप्रोम मधून डिलिव्हरी करायचा डिले नाही झालेला. पोर्टमध्ये एका वेळेस कंजेशन आहे, त्यामुळे आमचं आता 99.7% डिलिव्हरी परफॉर्मन्स आहे गेल्या 10 वर्षाचा. तर तो जो 0.3 आहे तो फक्त ह्यातून पोर्टमध्ये डिले झाला त्याच्यासाठीच आहे. तर ही जी कन्सिस्टन्सी लागते त्याच्यामुळे जो कॉन्फिडन्स कस्टमरला येतो, जी ट्रस्ट डेव्हलप होतो. त्यामुळे आम्ही जो ओव्हर ए पिरियड डेव्हलप केला त्याच्या अगोदर कस्टमर वॉज स्टोरिंग अराउंड 600 मिलियन पाऊंड इन्व्हेंटरी इन वेअरहाऊस. आज जर आम्ही बघितलं तर आमचा कंटेनर गेल्यानंतर विदिन 2 days तो डिस्पॅच टू टू डिफरंट कस्टमर्स त्यांच्या कस्टमरला, आणि देर इज नो प्रॉडक्ट इन वेअरहाऊस. म्हणजे हा जो कन्सिस्टंटली दिल्यानंतर जो कॉन्फिडन्स येतो आणि जो फेथ तयार होतो, ट्रस्ट तयार होते, त्याच्यामुळे कस्टमर मोर प्रॉडक्ट किंवा मोर बास्केट किंवा मोर बिझनेस द्यायला तयार होतो. आता ओव्हरसीज कस्टमरला इन्फ्रास्ट्रक्चर, कॉम्पिटन्सी, सिस्टम ह्याच्या अगोदर फर्स्ट इज सेफ्टी. सेफ्टी फक्त सेफ्टी सर्टिफिकेट नाही तर सेफ्टी मेजर्स तुमच्या शॉपमध्ये कसे आहेत, राईट फ्रॉम द गेट टू ऑल प्रोसेसेस अँड एव्हरी पर्सन, हाऊ द सेफ्टी प्रोसेसेस आर, सेफ्टी मेजर्स आर देअर, आणि ते ॲडियर होत आहेत का फक्त व्हिजिट पुरतेच होत आहेत, हे सगळं त्या ऑडिट मधून आणि प्रत्येक ह्यातून दे कंडक्ट अ सेफ्टी ऑडिट फॉर अ कम्प्लीट 1 day अँड देन दे गो फॉर अ सिस्टम ऑडिट. सेफ्टी ऑडिट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि सेफ्टी नॉट ओनली टू शो बट इट इज ऑन एक्झिस्टिंग ऑन द शॉप फ्लोर इज इम्पॉर्टंट. हा, लिफ्टिंग बेल्ट जर बघितलं, लिफ्टिंग बेल्ट असतो आपल्याकडे, लिफ्टिंग चेन असते, तर त्याचा किती कधी वापरलंय, किती लाईफ आहे त्याचं, ते मेन्शन केलंय का, कधी चेंज करायचं, कधी टेस्ट केलेलं आहे, किती लोडला टेस्ट केलेलं आहे, हे ह्या कम्प्लीट गोष्टी ते बघतात. किंवा क्रेनचं हुक आहे तर क्रेनच्या हुकला सेफ्टी लॅच आहे का, क्रेनचं हुकला कधी त्याचं टेस्ट केलेली आहे, दॅट टेस्ट स्टिकर इज देअर ऑर नॉट. हे खूप छोट्या छोट्या गोष्टी ते चेक करतात. आपण जे टेप वापरतो ते टेपला काय हे आहे का की कट झालेला आहे का, किंवा आपल्या वायर्स ज्या आहेत त्या वायर झालेल्या किती जॉईंट आहे का त्याला, हे ह्या सगळ्या गोष्टी ते खूप बारकाईनं कम्प्लीट 1 day सेफ्टी ऑडिट करतात. आता ट्रेसेबिलिटी, आता जे सिस्टम्स आपण म्हणतो त्या ट्रेसेबिलिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टला कुठल्याही स्टेजला जर फील्डमध्ये प्रॉब्लेम आला एखाद्या कंपोनंटला, तर तो कंपोनंटची ट्रेसेबिलिटी अप टू द मिल, ज्या मिल मधून मटेरियल घेतलं त्याच्यापर्यंत ती ट्रेसेबिलिटी जाऊ शकते का, आपल्या इथं तशी सिस्टम आहे का. म्हणजे मटेरियल आल्यानंतर त्याच्यावर ट्रेसेबिलिटी येते का, GRN बटली त्या GRN बरोबर त्या मटेरियलवरती GRN लिहिली जाते का, कुठला कंपोनंट त्या GRN मधून केला जातो, किंवा त्या GRN मध्ये याची जी आहे मिल सर्टिफिकेटचं रेफरन्स आहे का, कुठल्या बॅच प्रमाणे, कुठला हिट नंबर, हिट
हिट नंबर आहे त्या प्लेटवर किंवा याच्यावर, हे ट्रेसेबिलिटी ही इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण कधीही त्यांनी, आता ऑडिटमध्ये हा मोठा पॉइंट येतो की दे टेक वन सॅम्पल ऑफ द प्रोसेस and they audit right from receipt of material or right from placing order of material to the dispatch of the product, and how the record of the traceability is maintained in the record in the files, so that at any time we can trace any component to the sources of material and processes. So that traceability is very important in the process. Just to add one point, it's not necessary that you need to have everything in software किंवा hi-fi ERP किंवा असं नाही. But even if it is documentation, तरी on the documentation also, do you have robust documentation to have traceability? Yes, all the documentation there. नंतर ऑर्डर मॅपिंग राईट फ्रॉम RFQ टू डिस्पॅच, म्हणजे ऑर्डर आल्यापासून, ऑर्डर म्हणजे RFQ आल्यापासून RFQ ची फिजिबिलिटी स्टडी करायला, वेदर म्हणजे आपण काय करतो बऱ्याच वेळेस RFQ आला की आपण स्वतः बसतो, कोटेशन पाठवून देतो किंवा कोणतरी एक माणूस कोटेशन पाठवतो आपला. पण RFQ स्टडी करणं, इज देअर अ टीम इन्क्लुडिंग अ क्वालिटी पर्सन, मार्केटिंग पर्सन, प्रोडक्शन पर्सन, हे सगळे मिळून RFQ चा फिजिबिलिटी स्टडी केले का, आणि वेदर इट देअर रेकॉर्ड इज देअर ऑर नॉट. नुसतं आपण हो म्हणून नाही, तर त्याचा रेकॉर्ड पाहिजे की दिस RFQ हे क्रॉस फंक्शन टीमनं स्टडी केलेलं आहे. अँड देन फिजिबिलिटी स्टडीमध्ये रेकॉर्ड असलं पाहिजे की फॉर क्वालिटी मेजरमेंट दीज आर द इन्स्ट्रुमेंट रिक्वायर्ड, फॉर प्रोडक्शन दीज आर दी ॲडिशनल कॉम्पिटन्सीज रिक्वायर्ड टू बी डेव्हलप. हे सगळं रेकॉर्ड असेल तरच तो RFQ व्यवस्थित स्टडी झालाय असं ते अश्युम करतात. आणि मग त्याच्यापासून प्रत्येक ह्याला ऑर्डर मॅपिंग, हाऊ दी मटेरियल इज रिसीट, देन हाऊ दी मटेरियल रिसीट इज इन्स्पेक्टेड, हाऊ इट इज प्रोसेस, अँड ती कम्प्लीट ऑर्डर कुठल्या सिस्टम मधून हे होते, प्रोसेस होते, अप टू द डिस्पॅच डॉक्युमेंट. ही कम्प्लीट स्टडी एखादं सॅम्पल घेऊन ऑडिटच्या वेळेस करतात, आणि ही कन्सिस्टंटली फॉलो होतं का. कारण कस्टमर येऊन प्रत्येक वर्षी रिऑडिट, जसं आपलं ISOचं ऑडिट अल्टरनेट इयरला किंवा इयरला असतं, तसं प्रत्येक अल्टरनेट इयरला कस्टमर परत एकदा ऑडिट करतो, ओव्हरसीज कस्टमर. द फिजिबिलिटी स्टडी दॅट RFQ आणि कम्प्लीट ह्याला फिजिबिलिटी मॅन्युफॅक्चरिंगला तो पण डॉक्युमेंटेड असला पाहिजे. डॉक्युमेंटेशन आणि कुठलंही व्हर्बल नसायला पाहिजे, म्हणजे व्हर्बल मी करतो असं सांगून दे डोंट बिलीव्ह. they require a documentation backup for that. So backup असल्याशिवाय आपण कुठलंही वर्बल सांगायला गेलं तर ते विश्वास ठेवत नाहीत, कारण we have to show the documentation and consistency in documentation. म्हणजे आज केलं डॉक्युमेंटेशन, एका प्रोजेक्टला केलं, एका प्रोजेक्टला केलं नाही, एका कस्टमरसाठी केलं, दुसऱ्या कस्टमरसाठी नाही आहे, हे आम्ही तुमच्यासाठी करतो, तो इट्स नॉट फॉर मी, कॅन यू शो फॉर अदर कस्टमर्स. तो दुसऱ्या कस्टमरला डॉक्युमेंटेशन कन्सिस्टन्सी नसेल तरी तो म्हणतो की देन दिस इज इन्सिडेंटली करतो तुम्ही, इट इज नॉट कन्सिस्टन्सी. तर ते पण जरा ट्रस्ट बिल्ड व्हायला प्रॉब्लेम येतो. कस्टमर ऑडिट फेस करणं, म्हणजे तो ज्यावेळेस प्रत्येक ऑडिट झाल्यानंतर त्या ऑडिट मधले जे फाइंडिंग्स आहेत किंवा कस्टमर व्हिजिट करतो त्यावेळेस ऑन द व्हिजिट सॉफ्टवेअरला जाता जाता काहीतरी सांगत होतं की इफ यू डू इट लाईक दिस इट विल बी बेटर. सो हे कंटिन्युअस आपण नोटिंग करत राहायला पाहिजे, आणि त्या ऑडिटचे ॲज वेल ॲज त्या व्हिजिटमध्ये पॉइंट आउट केलेले जे पॉइंट्स आहेत त्याचं आपण इम्प्लिमेंटेशन व्हेन ही कम्स नेक्स्ट ऑर प्रोएक्टिव्हली, त्यांनी यायच्या अगोदर त्यांनी जे पॉइंट दिलेले आहेत ते जर पॉइंट आपण नोट डाऊन केले, ते इम्प्लिमेंट केले, आणि त्याचा जर एव्हिडन्स आपण त्यांना पाठवला तर कस्टमर इज मोर दॅन हॅपी. ऍक्च्युली तो त्याला वाटतं की आपण ज्या सजेशन दिलं ते इम्प्लिमेंट होत आहे, आणि मग त्याचा जास्त ट्रस्ट बिल्डिंग सुरू होतं. सिंपल एक्झाम्पल फॉर द ऑडिट ऑब्झर्वेशन इज की आता हे तर शॉप फ्लोअरचं पण नाहीये, बट वन कस्टमर हु वॉज वॉकिंग ऑन द ऑफिस स्टेअरकेस, त्यांनी सांगितलं की एका साईडला जिथून पडू शकतो त्या साईडला हँड रेलिंग आहे, पण भिंतीच्या साईडला हँड रेलिंग नाहीये. एखादा माणूस स्लिप झाला तर भिंतीच्या साईडला पण हँड रेलिंग असायला पाहिजे, तुम्ही बघा तुम्हाला करता आलं तर. आणि
once the customer left, in that month we actually installed the hand railing on the wall आणि photographs पाठवले की one of the points that you had observed आम्ही तो केलाय. It created such a huge impact की त्याचा feedback right in the whole office पर्यंत तो circulate झाला त्यांच्या main office मध्ये. So certifications, a lot quality certifications आणि म्हणजे system certification, environment, health, safety certifications are required for the overseas. त्यांना ते mustच आहेत actually ते असल्याशिवाय. आणि certification ह्याच्यापेक्षा ते audit on the shop floor, implementation बरोबर आहे का, consistency आहे का. So these certifications are required. आणि तुमचं जो सेगमेंट आहे, प्रॉडक्ट आहे, त्याप्रमाणे आपल्याला जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये हे करायचं असेल तर दी ॲडिशनल सर्टिफिकेशन्स फॉर इंटरनॅशनल मार्केट, दॅट इज आमच्या प्रेशर वेसलसाठी जसे आहेत अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअरिंग, ASME सर्टिफिकेशन, किंवा युरोपचं जे सर्टिफिकेशन आहेत EN सर्टिफिकेशन्स, आमच्याकडे ते EN ISO 3834 लाईक दॅट फॉर वेल्डिंग क्वालिटी मेजरमेंट सर्टिफिकेशन. तर ते आपल्या प्रॉडक्टला जे इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते जे सर्टिफिकेशन्स लागतात, कारण आपलं ISO इंडियन सर्टिफिकेशन चालत नाही तिथं, तर त्यांना लागणाऱ्या त्या मार्केटमधलं सर्टिफिकेशन अप्रुव्हल ते इक्विव्हलंट असायला पाहिजे. डॉक्युमेंटेशन ऍक्शन शुड मॅच. ऍक्च्युअली डॉक्युमेंट्स आणि ऍक्शन म्हणजे डॉक्युमेंट जर एक दाखवलं तर ते डॉक्युमेंट घेऊन शॉप फ्लोअरवर जातात डायरेक्ट, आणि त्या डॉक्युमेंटला ते तिथं मॅच होतंय का नाही ऍक्शन घेतलेली. जर ती मॅच नसेल तर ते ओनली युअर डॉक्युमेंटेशन. यू हॅव मेड द डॉक्युमेंटेशन इन ऑफिस, इट इज नॉट देअर इन द शॉप फ्लोअर. सो दॅट शुड मॅच. NC complaints or prompt responses and resolve, म्हणजे कुठल्याही नॉन कन्फर्मिटीज किंवा कंप्लेंट्स असेल तर वी हॅव टू मेक अ रिस्पॉन्स टाइम की NC ला रिस्पॉन्स. आपण ते TLC मध्ये शिकलेलो आहे, पण इम्प्लिमेंटेशन फॉर ओव्हरसीज इंडियन कस्टमर पेक्षा ओव्हरसीज कस्टमरसाठी दिस इज व्हेरी व्हॅल्युएबल, कारण त्यांना तो आपण इमिजिएट विथ इन दॅट टाइम पिरियड वी हॅव टू सेंड दोज 8D रिपोर्ट किंवा हे, किंवा इंटरनल नॉन कन्फर्मिटीज आहे त्या रेकॉर्ड कशा केल्या जातात, इंटरनल नॉन कन्फर्मिटीजवर ऍक्शन कशी घेतली जाते, त्याचं जर आपण रेकॉर्ड त्यांना दाखवलं तर दॅट शोज वी आर कंटिन्युअली इम्प्रूव्हिंग ऑन द प्रोसेसेस. हा, मेकिंग कस्टम विन मार्केट म्हणजे अल्टरनेट. म्हणजे आपण ज्यावेळेस ओव्हरसीज ड्रॉइंग येतात, आपल्या युरोपियन किंवा अमेरिकन ड्रॉइंग येतात, त्यावेळेस त्यात बरंचसं स्पेसिफिकेशन मटेरियलचं किंवा पेंटचं किंवा इतर ह्याचं ते अमेरिकन किंवा युरोपियन स्पेसिफिकेशन्स असतात. आणि मग ते त्याला आपल्याला इक्विव्हॅलंट अवेलेबल इन इंडिया, पेंट सिस्टम इक्विव्हॅलंट अवेलेबल इन इंडिया, or material which is made by Indian Indian mills which is equivalent to that. हे जर आपण दोन्ही त्याचे जे स्पेसिफिकेशन आणि स्टडी करून त्याचा जर कंपॅरेटिव्ह करून दिस इज व्हॉट इज अल्टरनेटिव्ह अँड दिस विल सेव्ह कॉस्ट, हे जर आपण कस्टमरला दिलं तर दॅट ऍड्स व्हॅल्यू आणि आपल्याला ते प्रॉडक्ट किंवा प्रोजेक्ट विन करायला मदत होते. रेग्युलर कम्युनिकेशन, अंडरस्टँड नीड, वॉन्ट्स अँड डिझायर. म्हणजे रेग्युलर कम्युनिकेशन विथ द कस्टमर इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण स्टेटस ऑफ द प्रॉडक्ट, एनी at what level our product is there, order is there, हे जे आपण आहे ते weekly communication on the status of the project, हे without any asking we have to give. म्हणजे आपण कस्टमरने मागितल्यानंतर स्टेटस नाही, पण आपण प्रोएक्टिव्हली हा द्यायचा आहे. आणि त्याच्याबरोबर कम्युनिकेशन मध्ये राहिल्यानंतर त्याला ऍडिशनल त्या प्रॉडक्ट मध्ये काही इम्प्रुव्हमेंट हवे असते, मॉडिफिकेशन हवं असतं, किंवा नवीन प्रॉडक्टला काहीतरी ऍडिशनल हवं असतं. ह्या गोष्टी ज्या आपल्याला कंटिन्युअस कम्युनिकेशन मधून ऍटलीस्ट वन्स इन अ वीक वी हॅव टू हॅव अ कॉल विथ द ओव्हरसीज कस्टमर फॉर ऍडिशनल नीड्स ऑफ वॉन्ट्स. आणि पिरियडिक कम्युनिकेशन म्हणजे कस्टमर स्ट्रॅटेजीज हे करायला आम्ही तर हे करतो की एव्हरी इयर वी यूज टू व्हिजिट एव्हरी कस्टमर, ओव्हरसीज कस्टमर, आणि त्यांच्या टीमला भेटणं, मग त्यांची स्ट्रॅटेजी काय चेंज होते का, त्यांचं पुढेच्या वेगळ्या मार्केटमध्ये त्यांना जायचंय का, वेगळ्या प्रॉडक्टमध्ये ते काय ऍडिशन करतात का, हे फेस टू फेस कम्युनिकेशन मध्ये मीटिंग मध्ये जास्त क्लिअर होतं. त्याप्रमाणे आपण मग आपले जे कॉम्पिटन्सीज ऍड करू शकतो. So periodic communication is important on that. So I think infrastructure आणि ह्याच्यावर
आपण TLC बरंच शिकलेलं आहे, पण ओव्हरसीजच्या दृष्टीने आपल्याला मला हे आम्ही जे फॉलो केलं ते दिलेलं आहे. ह्याच्यावर काय क्वेश्चन असतील तर आपण बोलूया. येस. पाचकोडे सर, आकाश बोलतोय. आता तुम्ही लेटेस्ट पिरियॉडिक कम्युनिकेशन बद्दल तुम्ही सांगितलं, हे दिस इज अ पार्ट ऑफ रिलेशन बिल्डिंग. हा, रिलेशन बिल्डिंग पण होतं. आणि काय असतं बऱ्याच वेळेस की कस्टमर काहीतरी विचार करत असतो, त्याला कुठंतरी म्हणजे डेव्हलपमेंट करायची असते आणि तो कम्युनिकेट करायच्या. आपण जर कॉल केला तर असं येतं की अरे वा, बरं झालं तू कॉल केलास, मला हे ऍडिशनल पाहिजे अजून, आणि हा पण प्रॉडक्ट मी विचार करतोय की हा तुमच्याकडून सोर्स करायचा का कुठून सोर्स करू, हे करू शकतो का. हे जे कंटिन्युअल टच मध्ये राहिल्यानंतर जास्त फायदा होतो तो. कारण मी हा प्रॉब्लेम फेस करतो. आमचे जे फ्रान्सचा जो कस्टमर आहे, आमचं कम्युनिकेशन फक्त बार्गेनिंग पुरतच होतं. म्हणजे तो आमचा बायर असतो, कमर्शियल बायर असतो, आणि त्याच्यानंतर परत त्याच्याशी माहित नाही, ते इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्समुळे किंवा तो एंटरटेन करेल का आपल्याला या भीतीने त्याला नंतर आम्ही हाय हॅलो काहीच करत नाही. नंतर परत दुसऱ्या ऑर्डरच्या वेळेस दुसरा एक बायर येतो. तर हाऊ टू मे बी हँडल दिस, प्लीज कॅन यू गाईड अस. पिरियॉडिकली कम्युनिकेशन हे हेल्प करेल ऍक्च्युली. म्हणजे त्या नॉट फॉर द बिझनेस इट सेल्फ, परंतु तू काय नवीन केलं असेल, तू पर्सनल ह्याच्यात किंवा त्याच्या ह्याच्यात काय केलं असेल तरी जस्ट टू, आता जसं आपण करतो आता ह्यातून जातोय कोरोनाच्या ह्यातून, तर हॅव वी कम्युनिकेटेड टू आवर ओव्हरसीज कस्टमर की तू कसा आहे बाबा, काय तिथं सिच्युएशन आहे, ही जर आपण हे केलं तर. ते मी कालच एका युरोपियन UAE कस्टमरला मेल लिहिलं होतं की त्याला काय आहे, तर तो जे माझं 6 महिन्यापूर्वीचं कम्युनिकेशन पहिलं होतं, हु इज नॉट येट माय कस्टमर, ओके, त्याला सुद्धा मी कॉन्टॅक्ट केलं की तू कसा आहे, काय एरिया, तुझ्याकडे काय परिस्थिती कशी आहे. हा जर आपण टच मध्ये राहिलो तर फायदा होतो त्याचा. कारण त्याला पुढे काय हे लागणार आहे त्यावेळेस. आता तू जसं लीनाने तुला सांगितलं होतं की ती जर्मनीत 1 महिना होती, ऍक्सिडेंट केल्यानंतर ती परत आल्यानंतर ऑलमोस्ट 2 वर्ष काहीच झालं नाहीये. पण 2 वर्षानंतर त्या कस्टमरला एक हे सप्लाइड मशीन इन इंडिया, आणि आमचं कम्युनिकेशन कंटिन्युअसली चालू होतं त्याला. तर त्या मशीनला प्रॉब्लेम आला, तर त्यानं लीनाला लगेच कम्युनिकेट, कॅन यू हेल्प अस टू रिझॉल्व दॅट प्रॉब्लेम. आणि तो आम्ही प्रॉब्लेम इथं प्रोएक्टिव्हली त्याचा सॉल्व्ह केला, आणि त्याच्याच विथिन 6 months वी हॅव गॉट अ 2 crore ऑर्डर फ्रॉम दॅट कस्टमर. तर हे जे आहे ना, आपण कम्युनिकेशन मध्ये राहिलं तर खूप फायदा होतो. म्हणजे वेदर दॅट तुझा करंट कस्टमर असू दे किंवा पोटेन्शियल कस्टमर असू दे पुढे येणारा, पण त्याच्याबरोबर कम्युनिकेशन कॉन्टॅक्ट मध्ये राहणं फायद्याचं आहे. ओके. दिनेश सर. दिनेश सरांचा प्रश्न. सर, माझा एक तुम्हाला स्ट्रॅटेजीच्या अँगलनं प्रश्न होता. आता बाकीचे सगळे SLचे लोक ऐकतायत म्हणून त्यांना एक डेमॉन्स्ट्रेशन म्हणून हा प्रश्न विचारतो, ज्याचं उत्तर त्यांना थोडं उद्बोधक ठरेल असं मला वाटतं. की तुमचं ज्यावेळी आम्ही प्रेझेंटेशन ऐकलं किंवा हे ऐकलं त्यावेळी तुम्ही असं सांगितलं की बिकॉज you have to sell your competencies and infrastructure because you are making your product or service as per the customer requirement. त्यामुळं पहिल्यांदा तुम्ही इन्फ्रा बिल्ड करायला पाहिजे, कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप करायला पाहिजे, आणि मग तुम्ही मार्केटमध्ये जायला पाहिजे. बरोबर आहे? सो दॅट इज अ क्लिअर इनसाइड आउट अप्रोच ॲज पर TLC पार्लन्स. आणि नंतर तिकडनं लीनानं असं सांगितलं की PUVs आयडेंटिफाय करा, आणि त्याच्यानंतर ती लिंक्डइन वर जाते आणि मग बऱ्याच गोष्टी करून, मॅगझिन्स वाचून, तिथले आर्टिकल वाचून, कुठल्या सेगमेंटमध्ये काय घडतंय असं करून शी इज बिल्डिंग अ डिफरंट व्हर्टिकल आणि ऍडिंग व्हर्टिकल्स, आणि PUV स्टडी करून तुम्ही त्याच्या अनुषंगाने CCs डेव्हलप करताय. सो दॅट इज अगेन आउटसाइड इन अप्रोच. So after hearing both of your versions, now I am perplexed to what is your approach, inside out or outside in? नाही दिनेश, कसं आहे म्हणजे आपल्याकडं ज्यावेळेस प्रॉडक्ट नसतो त्यावेळेस इनसाइड आउट इज रिक्वायर्ड. कारण तुम्ही जोपर्यंत कॉम्पिटन्सी बिल्ड करत नाहीये किंवा तुम्ही जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर बिल्ड करत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केट काय करू शकणार. When you have a product, then
तुम्ही तो आउटसाइड इन करू शकता. I'll add to that also. की as Daddy said, competency असल्यामुळे competency build करावीच लागते, right? But आपल्याला competency build केल्यावर within that competency, what POVs we can address आणि what segments आपण segmentation POV based segmentation पण करतो, right? आणि आपण एकदा जर आपल्या competencies define केल्या की we can manufacture certain range, say from certain size to a larger size, आणि त्याच्यासाठी आपण competency तशी build केली आहे. तर when you are reaching out to the market also, outside in approach तेव्हा का necessary होतो? Because now you have built the competencies, you want to build the customer base. Now within that competencies, what all avenues are possible? Correct? There are 10 avenues possible, but we don't want to enter into all 10. We are then looking at what POVs the customer is looking at and what POVs we can address. Correct? आणि त्याच्याप्रमाणे infrastructure wise त्या POVs झाल्याच address, but within that segment now there are smaller nitty-gritties which are beyond these infrastructural POVs. Okay? For example, export market cha competencies of your promptness, of your systems that you have built in, documentation je ahe, these once you start studying the POV, then you get to know ki physical infrastructure zale, but there are very smaller points internally. Safety, for example, when we started dealing with the export market, or I would say even the German market, for example, then we got to know they have a different definition of quality and safety altogether. Even beyond what definitions we have seen. आता हे जेव्हा outside in approach घेतला, तेव्हा now we know कि if we want to enter a German market, we have to have this level of quality, this level of safety, this level of documentation. German market enter करायच्या आधी we didn't know that 80% time we should be spending on planning. That they would want 80% of the plan ready to be seen, and only then they would take the next step. Hey, points at na, these come from outside in POV. So physical infrastructure one to market, but once you've looked at the segmentation, then bringing that customer, looking at their POV and coming in. सो आपण त्या POV ऍड्रेस करायला किंवा मार्केटमध्ये जायला ऍडजेसन्सी मध्ये जातो. आपल्याकडे काही कॉम्पिटन्सीज आता आहेत किंवा इन्फ्रास्ट्रक्चर आहे, एकदम वेगळ्या कॉम्पिटन्सी आणि वेगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये इमिजिएटली जात नाही, तर ऍडजेसन्सी मध्ये जातो की हे आहेत माझ्याकडे, पण अजून थोडं ऍड केलं तर मी हे पण केटर करू शकतो. सो ऍडजेसन्सी मार्केट आपल्याला हे करता येतं. मॉडिफाईड मार्केट किंवा मॉडिफाईड प्रॉडक्ट आपण ज्याला म्हणतो. करेक्ट. मॉडिफाईड प्रॉडक्ट मध्ये जातो म्हणजे मॉडिफाईड थोड्या कॉम्पिटन्सीज ऍडजस्टंट तुम्ही म्हणताय म्हणजे मॉडिफाईड. बरोबर. एनहान्स. येस. म्हणजे आपण मार्केट शोधून नंतर मी इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो असं जरा डिफिकल्ट जाणार, कारण कुठेही, कारण आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर असेल तर कस्टमर विल सी अँड ऑर्डर देऊ शकेल किंवा तो कन्सिडर करू शकेल. पण इन्फ्रास्ट्रक्चर आणि सिस्टम्स ह्या बेसिक आपल्याला असायलाच पाहिजेत अगोदर. अर्जुनचा एक प्रश्न आहे. जी गोष्ट तुम्ही बोलला नाहीत आणि बोलणार नाही तुमच्या हंबलनेस मुळे, ती मी आता सांगतो या लोकांना की इट इज दी सिनर्जी विच इज पाचकवडे सरांचा इनसाइड आउट अप्रोच आणि लीनाचा आउटसाइड इन अप्रोच विच इज वर्किंग वंडर्स फॉर यू. थँक्यू. अर्जुन. हॅलो. येस, हॅलो टू बोथ ऑफ यू. ऍक्च्युली आता सर तुम्ही जसं म्हणलात की तुम्ही प्रत्येक वर्षी कस्टमर्स व्हिजिट करता आणि भेटून येता त्यांना, आणि इवन लीना मॅम सेड दॅट शी इन्वेस्ट अ लॉट ऑफ टाइम अँड मनी इन मार्केटिंग. सो व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट बजेट दॅट यू अलोकेट फॉर मार्केटिंग? आता तसं म्हणजे एक्झॅक्ट हे नाहीये, पण अराउंड 2% ऑफ दी रेव्हेन्यू वी स्पेंड ऑन मार्केटिंग. Okay, sir. Okay. Because we are also in similar industry, we are also into precision component manufacturing.
सो म्हणून मला हा प्रश्न पडला होता की म्हणजे आपलं जनरल प्रपोर्शन्स थोडे मार्जिन्स मध्ये कमी असतात. सो हाऊ मच डू वी नीड टू स्पेंड ऑन मार्केटिंग, सो म्हणून विचारलं होतं. येस. ओके, थँक्यू. येस, आणखीन कोणाला काही प्रश्न आहेत? पुजारी मला सर. एक प्रश्न आहे. हा. हसकवडे. येस पुजारी साहेब. हा, एक आहे की हे सगळं बघितल्यानंतर पेशन्स ज्या आहेत ना, आता लीनाने सांगितलं की 2 वर्षानंतर ऑर्डर मिळाली. पेशन्सचा भाग एक्सपोर्ट मार्केटिंग मध्ये आणि त्याबरोबर लिडरशिप क्वालिटीज हे दोन्हीचं मॅचिंग झालं तरच एक्सपोर्ट मार्केटमध्ये बऱ्यापैकी तुम्ही पुढे जाऊ शकता, असं काही आहे का? डेफिनेटली पेशन्स तर आहेत. म्हणजे कुठलाही कस्टमर, जरी आता मी एक जर्मन कस्टमर डेव्हलप करतोय, त्यांनी सुरुवातीलाच सांगितलं की पेशन्स फॉर 2 इयर्स. मी पहिला तुमच्याकडे आलोय, पहिली विजिट केली म्हणजे तुम्हाला 1 महिन्यात 2 महिन्यात किंवा 6 महिन्यात ऑर्डर मिळेल आणि पुढे काय नाही. यू हॅव टू कीप पेशन्स फॉर 2 इयर्स. आता 1.5 वर्ष झालंय, अजून आम्ही प्रोटोटाईप अप्रुव्हल मध्येच आहे. म्हणजे इव्हन कस्टमर मिळाल्यानंतर पण फर्स्ट ऑर्डर किंवा चांगले ऑर्डर मिळेपर्यंत इयर्स लागतात, नॉट मंथ्स. तर पेशन्स तर आहेत. आणि आता सुद्धा बरेच जण जे दे आर प्रिपेरिंग फॉर एक्सपोर्ट मार्केट, त्यांना तो रोडमॅप करायला पाहिजे की पुढचे आपल्याला 3 किंवा 4 वर्ष हे काम कंटिन्युअसली करायचंय, तरच आपण त्या मार्केटमध्ये जाऊ शकू. म्हणजे ते एक आत्ताच केलं आणि 6 महिन्यानंतर काय मला मिळालं नाहीये आणि मग मी सोडून दिलं, तर मग ते होणार नाहीये. तर आपल्याला कंटिन्यू हा पेशन्स ठेवायलाच लागेल आणि कंटिन्युअस मार्केटमध्ये सर्च करत राहावं लागेल आणि विथिन 3-4 इयर्स देन होईल कुठंतरी तो आशेचा किरण दिसायला लागेल, कुठंतरी सुरुवात होईल. हा पेशन्स खूप इम्पॉर्टंट आहे एक्सपोर्ट मार्केटमध्ये. आता दुसरा एक प्रश्न आहे की कोर कॉम्पिटन्सी जो भाग आहे त्याच्यात एक्सपोर्ट करताना वेगवेगळ्या देशांचं कल्चर जे डेव्हलप करायचं आहे, हाऊ यू पर्क्युलेट डाऊन द लाईन, तो महत्वाचा भाग असतो. कोर कॉम्पिटन्सी डेव्हलप करायची इन द सेन्स कल्चर जर डेव्हलप करायचं असेल तर तुमच्याकडे असं आहे की इंडियन मार्केटसाठी वेगळी टीम आहे आणि एक्सपोर्ट मार्केटसाठी वर्किंग टीम वेगळे, असं काय वेगळं बायफर्गेशन आहे का? एकाच ह्याच्यात अंडर वन रूप एव्हरीथिंग इज अवेलेबल, म्हणजे इंडियन असो किंवा एक्सपोर्ट असो, असं काही हे कल्चर डेव्हलप करताना तुम्हाला वेगळा काय विचार करावा लागतो का? नाही, बरोबर आहे तुमचं म्हणणं पुजारी साहेब. कारण मी सांगतो तुम्हाला, मी पूर्वी शुगर फॅक्टरीचे प्रॉडक्ट बनवत होतो, जिथं टॉलरन्सेस मिलीमीटर आणि इंचात चालायचे. नाव आय मीन एक्सपोर्ट मार्केट वेअर द म्हणजे मायक्रॉन मध्ये आणि फ्रॅक्शन ऑफ मिलीमीटर किंवा सेंटीमीटर ह्यात आहेत प्रॉडक्ट आपण देतो. तर ते जे क्वालिटी कल्चर ऑन द शॉप फ्लोअर हे आपल्याला डेव्हलप करावंच लागणार फॉर डिफरंट म्हणजे एक्सपोर्टसाठी. आणि आता मला जरी इंडियन कस्टमर आले, म्हणजे मी इंडियन कस्टमरना काहींना मी रिग्रेट केलेलं आहे की मला नाही करता येणार तुमचा प्रॉडक्ट, कारण दे वर आस्किंग इन्फिरियर क्वालिटी फॉर लेस कॉस्ट. त्यांना मी सांगितलं आय कॅनॉट आस्क माय पर्सन टू प्रोड्यूस 2 क्वालिटीज ऑन द शॉप फ्लोअर, वन फॉर एक्सपोर्ट वन फॉर डोमेस्टिक. आय विल प्रोड्यूस अ सेम क्वालिटी वेदर इट इज फॉर एक्सपोर्ट ऑर डोमेस्टिक, पण प्राइस माझी ती जी काय असेल ती इट इज मोर दॅन इंडियन अँड लेस दॅन युरोपियन ही असणार आहे. त्यामुळे माझे मार्जिन इंडियन साठी सुद्धा थोडेसे मी कस्टमरला सांगतो आय विल बी कॉस्टलियर 5 to 7% टू यू, but I will assure you consistent delivery and I will save your time for visit to me for follow up. माझे क्वालिटी चेक करायला तुम्हाला कुठल्याही रिप्रेझेंटेटिव्हला क्वालिटीच्या माणसाला यावं लागणार नाही, तुम्हाला फॉलोअप करावं लागणार नाही. तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये बसून तुमच्या प्रॉडक्टचा स्टेटस मिळत राहील. ह्या जर गोष्टी आपण दिल्या तर ते कल्चर जे आहे ना हे आपल्याला डेव्हलप करावंच लागेल. आणि हे तीच कॉम्पिटन्सी आहे आणि ओव्हरसीज ह्या कॉम्पिटन्सी डेव्हलप करायच्या. आणि कल्चर प्रमाणे म्हटलं तर आपल्याला कम्युनिकेशन, हाऊ वी कम्युनिकेट विथ द कस्टमर ओव्हरसीज अँड आवर, म्हणजे ते आपण जसं म्हटलं ना की कम्युनिकेशन मध्ये जर बिझनेस 2 ऑर्गनायझेशन मध्ये हे होत असलं तरी इंटरॅक्शन 2 माणसामध्ये होतात. या 2 माणसांचा रेपो कसा डेव्हलप होतो आणि ते रिलेशनशिप कसे डेव्हलप होतात हे कल्चर टू कल्चर, म्हणजे युरोपियन कल्चर बरोबर कसं कम्युनिकेट, US बरोबर कसं करायचं, हा जो कम्युनिकेशनचा भाग आहे
कॉम्पिटन्सी इज रिक्वायर्ड फॉर अ प्रॉडक्ट लागणारच आहेत. इट इज कन्सिस्टंटली कुठल्याही अमेरिकन प्रॉडक्ट असू दे किंवा US प्रॉडक्ट असू द्या, UK युरोपियन्स असू द्या, त्या कॉम्पिटन्सीज वेगळ्या. पण कम्युनिकेशन, पीपल कम्युनिकेशन आणि इंटरॅक्शन इथं वेगवेगळेपणा यायला पाहिजे. फक्त आता एक आहे की बिझनेस म्हणजे कंपनी टू कंपनी बघण्यापेक्षा कंपनी टू माणसं बघणं हे जास्त संयुक्तिक होतं असं मला वाटतं. तुमची कंपनी आणि तिकडल्या ह्याच्यातली माणसं, ज्या लेवलची माणसं असतात, लीनानं सांगितल्याप्रमाणे की ती माणसं शोधायच्या, त्यांच्या काही चांगल्या गोष्टी आहेत, काय काय त्यांना हॉबीज आहेत वगैरे, हे सगळं जाणून घेऊन नंतर त्या माणसाला काय आवडतं त्याप्रमाणे तुम्ही तुमचं हे त्याच्याशी काय म्हणतात कम्युनिकेशन किंवा बोलणं हे जे करता, हे जे माणसावर तर माणूस इज अ प्राईम फोकस फॉर यू फॉर एक्सपोर्ट मार्केट. पहिला माणूस काय आहे आणि ती कंपनीचं कल्चर काय आहे, ह्या कल्चरवरती म्हणजे फोकसिंग ऑन द ह्युमन रिसोर्सेस किंवा ह्युमन पॉवर जे आहे. हॅलो पुजारी साहेब, म्यूट झाले का? आवाज ही झाला. डीके सरांचा प्रश्न होता. ओके, सांग ना. आता पण याचं उत्तर देऊ का थोडस? एक पुजारी सरांचा जो प्रश्न होता त्याच्यावर एक मला एक इनपुट द्यावा असं वाटतो, विथ युअर परमिशन. येस. पुजारी सर, तुम्ही जे फायनर पॉइंट मध्ये घुसलाय जास्ती, तर ते जे पर्सन आणि त्याचे लाइकिंग वगैरे, तो एक फायनर पॉइंट आहे. दॅट इज तो फायनर पॉइंट आहे. बेसिकली त्या कंपनीच्या PUVs आयडेंटिफाय करणं आणि हे सगळ्यात महत्वाचं आहे, आणि त्याच्यावर तो सगळा फोकस आहे. तुमचं त्या व्यक्तीशी कसं कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होणार, एवढ्या फायनर पॉइंट साठी त्याच्या लाइकिंग आणि त्यातल्या कल्चरची जाणीव. म्हणजे जर्मनीमध्ये मिस्टर आणि लास्ट नेम इज अ मस्ट. मिस्टर आणि फर्स्ट नेम किंवा डिअर सॅम हे ऍप्लिकेबल नाही, वेर डिअर सॅम हे तुम्ही USA मध्ये लिहू शकता. तसं प्रत्येक ठिकाणी ते थोडं कल्चरचा डिफरन्स आहे. तर त्याप्रमाणे आहे. म्हणजे आता समजा मी लीनाला चांगलं ओळखतो म्हणून मी लीना म्हणू शकतो, पण लीना जर कोल्हापुरात गेली तर कोल्हापूर साताऱ्यामध्ये लीनाला कोणी लीना म्हणणार नाही, लीना ताई म्हणणार, नाहीतर लीना मॅडम म्हणणार. तर बिकॉज वी आर ऑन प्लॅटफॉर्म, हा कल्चरचा डिफरन्स आहे. अशा पद्धतीनं तो आहे. सो द फोकस इज ऑन PUV ऑफ द कस्टमर. तुम्ही जास्त ते लिंक्डइन आणि त्या डिटेलिंग मध्ये जाऊ नका असं मला वाटतं. थँक्यू. हॅलो. हा ठीक आहे साहेब. नवीन लोकांना कॉम्पोनंट एक्सपोर्ट करायला तुम्ही इनिशियली काही एजन्सीच्या थ्रू केलं होतं, तर तो मार्ग इनिशियल स्टेजला बेटर आहे का डायरेक्ट? आणि त्यामध्ये पण इंडियन एजंट आणि बाहेरचा एजंट, त्यातला कुठला वे बेटर आहे नवीन लोकांसाठी? व्हॉट यू रिकमेंड? आता कसं आहे, फर्स्ट मला तर वाटतं की इंडियन एजंट असेल तर टू गेट टू म्हणजे एक्सपोर्ट क्वालिटी काय लागते, डॉक्युमेंट्स काय लागतात, हे सगळं जर आपल्याला सवयीमध्ये आणायचं असेल तर फर्स्ट वी कॅन वर्क विथ द इंडियन डीलर. जरी मार्जिन कमी असेल तरी एक्सपोर्टची सवय होते की तिकडं काय लागतं आणि काय डॉक्युमेंटेशन होऊ शकतं. आणि एक्सपोर्ट किंवा ओव्हरसीज डीलर आहे ना, तो जर तुम्ही कुठल्या सेगमेंटमध्ये कुठल्या कंट्रीजमध्ये, म्हणजे युरोप किंवा US मध्ये जर हे असेल तर इट इज सेफ. पण तुम्ही मिडल ईस्ट किंवा आफ्रिकन मार्केटमध्ये जर काम करत असेल तर इट इज नॉट सेफ माझ्या ह्याच्याप्रमाणे. कारण मला त्या आफ्रिकन कंट्रीज मधला जास्त फारसा हे नाहीये, पण बरेचसे एक्झाम्पल्स असे मिळतात की त्यांनी ते एक्सपोर्ट केला आणि त्याचे पेमेंट नाही आले किंवा हे झालं, तो एजंट गायब झाला वगैरे वगैरे. तर तुम्ही कुठल्या वर्ल्डच्या ह्यात काम करताय त्याच्यावर पण अवलंबून आहे. पण टू स्टार्ट विथ इंडियन डीलर, though it is not export, you will get acquainted with the export formalities, export documentation, export quality, आणि त्याला लागणारे कसे ऑन टाइम डिलिव्हरीज, ह्याचं जर अक्वेंट झालं तर मग दुसरे कसं इंडियन डीलर किंवा हे असं असतं की बऱ्याच कंपन्या अशा असतात की ओव्हरसीज कंपन्या, दे हॅव ऑफिस इन इंडिया ओनली टू डेव्हलप दी सप्लायर्स. आणि एकदा सप्लायर डेव्हलप झाला त्याच्या ओव्हरसीज पार्टसाठी, देन वी स्टार्ट डायरेक्ट एक्सपोर्ट टू दोर्स. असे पण इंडियन ऑफिसेस आहेत, ग्लोबल सोर्सिंग ऑफिस म्हणून सेटअप असतात, इंडियात पण आहेत काय तसे. मग त्यांच्या थ्रू जाता येतं
आणि जसं लीनाने सांगितलं तर आपला कस्टमर, ज्या कस्टमर बरोबर आपण काम करतो त्याचं एक्सपोर्ट पोटेन्शियल किती आहे आणि त्याच्या एक्सपोर्टच्या म्हणजे ओव्हरसीज काउंटर पार्टशी आपण कसं कनेक्ट होऊ शकतो, हे 2-3 मार्ग जरा म्हणजे सोपा हा होतो मार्ग आपल्या एक्झिस्टिंग यातून. ते मिडल एजंट नॉर्मली किती टक्के कमिशन घेतात असं काही आहे का? 8 to 15% कमवतात ते, 8 to मिनिमम 8%. हो, तेवढं मार्जिन ठेवून आपल्याला कोट करायला लागेल. करावं लागतं. हा, पण जर युरोप किंवा युएसच्या प्रॉडक्ट कस्टमर बरोबर करत असेल ना तर गॅप मोठी असते. त्यामुळे आपण आपलं जर इंडियन तोच प्रॉडक्ट तुम्ही जर इंडियात देत असाल तर ह्या डीलरला तुम्ही ऍडिशन 5% करून देऊ शकता आणि तो त्याच्यावर 18% किंवा 8% तो कमवू शकतो. कारण तिथं तो गॅप युरोपच्या कॉस्टमध्ये ना आपल्या कॉस्टमध्ये तो गॅप भरपूर आहे, म्हणून ते मार्जिन मिळू शकतात. म्हणजे त्या डीलर थ्रू जरी केलं तरी इंडियन कस्टमरला देण्यापेक्षा 5% जास्त मार्जिन तुम्हाला मिळतील. ओके, थँक्यू. ओके, आपण पुढे जाऊया. येस प्लीज. ओके. आता प्राइसिंग अँड फायनान्सिंग वर आपण बघूया. प्राइसिंग डिपेंड्स ऑन विच पार्ट ऑफ द वर्ल्ड. मी ते म्हटलेलं आहे की कुठल्या कंट्रीज बरोबर आपण बिझनेस करतो ते. तर युरोप म्हणजे बेटर मार्जिन आणि नो निगोशिएशन, म्हणजे तिथं मार्जिन चांगले आहेत. म्हणजे आपले जे इंडियन प्राइस पेक्षा आपण 10% एक्स्ट्रा कॉस्ट लावून दिले तरी ते आपल्याला बेनिफिशियल होतं. वी कॅन विन द ऑर्डर्स आणि देर इज नो निगोशिएशन. म्हणजे व्हॉट आय एक्सपिरियन्स इज आपण कोटेशन दिलं तर विन ऑर लूज. सो देर इज नो, तो येणार नाही परत की तुझे 2% कमी कर, 5% कमी कर, असं तर हे नाहीच आहे. बऱ्याच वेळेस असं होत नाहीये. काही केसेस प्रोजेक्ट ऑर्डर मध्ये होऊ शकतं. त्या केसमध्ये आपण म्युच्युअली हे करू शकतो, पण कंटिन्युअस प्रॉडक्टला देर इज नो प्राइस निगोशिएशन. काही केसेसमध्ये प्रोजेक्ट ऑर्डर मध्ये ह्यात आपण कस्टमरला टार्गेट प्राइस विचारू शकतो की व्हॉट इज युअर टार्गेट प्राइस. आणि युरोप आणि ह्यातले जर लोक हे असतील कस्टमर तर ते फॅक्च्युअल सांगतात, जसं ह्याच्यासारखं सांगत नाहीत की एक्स असेल तर एक्स मायनस 0.8x तो सांगेल आपल्याला, असं होत नाहीये. जनरली त्याचं मार्जिन ठेवून तो सांगतो की दिस इज व्हॉट आय एम कम्फर्टेबल विथ दिस टार्गेट प्राइस. आणि त्यात पण तो सांगतो की वी कॅन ऍडजस्ट +or-5% इन दॅट. सो असं पण होऊ शकतं. पेमेंट टर्म्स वेगवेगळे असू शकतात. लेटर ऑफ क्रेडिट असू शकतं किंवा डायरेक्ट क्रेडिट असू शकतं. आज ऑफ नाऊ आम्ही तर बऱ्याच ठिकाणी डायरेक्ट क्रेडिटवर काम करतो. नो एलसी. आम्ही कुठल्याही कस्टमरवर एलसीवर आता सध्या काम करत नाहीये. म्हणजे वी हॅव बिल्ट अ रेपो विथ द कस्टमर. आता 10 वर्ष जो कस्टमर झाला तो कंटिन्युअसली आम्हाला इंडियन याच्यासारखे मटेरियल पोहोचलं की विथिन 10 days आम्हाला पेमेंट येतं त्याचं. हे सब कंटिन्युअल चालू आहे. अश्युरन्स व्हेरीज ॲज पर रिजन. मी म्हटलं तुम्हाला तसं की युरोप आणि ह्याच्यात जर म्हटलं तर त्यांची कमिटमेंट, एकदा ती परचेस ऑर्डर कॉन्ट्रॅक्ट आहे त्याप्रमाणे पेमेंट राहतील. इव्हन आपण जर जर्मन कस्टमरला फॉलोअप केला पेमेंटसाठी तर ते गेट अनॉइड. दे डोंट लाईक दिस. म्हणजे कुठलंही फॉलोअप करायचं नाही, कारण त्यांचं जर म्हटलं की त्या हे असेल तर त्या डेटला पेमेंट येणार आपलं. सो नो नीड टू फॉलोअप. युरोप एशिया म्हटलं की सेल ऑन क्रेडिट इज इट्स सेफ. करन्सी फ्लक्च्युएशन मध्ये आपण असं करू शकतो की हेजिंग करू शकतो. एकदा इनवॉइसिंग झालं की आपल्या पेमेंट जे येणार आहे त्या पेमेंटच्या डेटला आपण हेजिंग करू शकतो. म्हणजे सेलिंग ऑफ दी ओव्हरसीज करन्सी ऑन दॅट डेट. आणि ह्यात आपल्याला फायदा होऊ शकतो. म्हणजे जर आज आपण जून एंडचं जर हेजिंग केलं तर डॉलरमध्ये साधारण 70-80 पैसे किंवा ₹1 ऍडिशनल आपल्याला हे मिळू शकतो. किंवा ज्यावेळेस आपण कोट करतो त्यावेळेस करन्सी रेट आणि फ्लक्च्युएशन क्लॉज हा क्लिअर त्यात लिहायचा की आजची करन्सी रेट ही आहे आणि दिस प्राइस इज व्हॅलिड फॉर फ्लक्च्युएशन विथिन +or-5%. सो असा पण क्लॉज आपण तिथं घालू शकतो कुठल्याही करन्सीला. वॉरंटी किंवा गॅरंटी आपण डोमेस्टिक कस्टमरला देतो तसंच वॉरंटी गॅरंटी द्यावी लागते. की प्रॉडक्ट खराब झाला तर रिप्लेस करायचा किंवा रिपेअर करायचा विथिन अ पिरियड. ही रेग्युलर
तिथं पण आहेच. पण त्याच्या व्यतिरिक्त प्रॉडक्टमुळे जर इतर काय डॅमेज झालं, म्हणजे प्रॉडक्ट तू आपला गेला तिथं आणि ते प्रॉडक्ट फेल झाला किंवा बस्ट झाला, समजा आमच्या प्रेशर वेसलला आहे की ते प्रॉडक्ट जर बस्ट झाला तर त्याच्या जवळच्या मशिनरी खराब होते किंवा पीपलची डेथ होते, त्या माणसाची डेथ होऊ शकते. तर त्याच्यासाठी आपल्याकडं इन्शुरन्स असला पाहिजे. आणि आपल्याकडं जसं टाटा AIG किंवा हे आहे त्याचा एक अदर डॅमेज इन्शुरन्स म्हणून असतो, तो इन्शुरन्स आपण केलेला असला पाहिजे टू सेफगार्ड अवरसेल्फ. कॉस्ट ऑफ एरर जर डिलिव्हरी जर झाली, फेल झाली, तर वी नीड टू एअरफ्रीट द प्रॉडक्ट. आणि मग ॲट आवर कॉस्ट, म्हणजे कस्टमरची जर नीड ही करायची असेल, आपल्यालाही करायचं, तर वी कॅनॉट से वी कॅनॉट डिलिव्हर, आम्हाला ही अडचण आली, ती अडचण आली, विच इज बियॉन्ड युअर कंट्रोल असेल तर ते ऐकतात. If it is not beyond your control, then you have to deliver the product at any cost to them within that committed period. आणि मग त्यावेळेस एअर फ्रीट करावे लागतात. किंवा ओव्हरसीज रिजेक्शन झालं आणि त्यांचा जर कस्टमरला तो प्रॉडक्ट अर्जंट असेल तर यू हॅव टू रिप्लेस अ प्रॉडक्ट विथ एअर फ्रीट, हे पण करावं लागतं काही वेळेस. आणि की yeah, otherwise they get it manufactured there and we have to pay that, so which is much costlier than what we replacing. त्याच्यापेक्षा जास्त कॉस्टलियर होऊ शकतं. रिजेक्शन ओव्हरसीज इज ऑलमोस्ट 10 times कॉस्टलियर दॅन व्हॉट वी फेस इन इंडिया. म्हणजे आपण 1 लाखाचा प्रॉडक्ट दिला आणि तिथं रिजेक्ट झालं तर समजायचं की आपले 8 ते 10 लाख रुपये खर्च होणार आहेत. तर हा एक थोडा काळजी करायचा किंवा केअर घ्यायचा. ऍक्च्युली त्यासाठी ती कन्सिस्टंट क्वालिटी आणि हे असणं जरुरी आहे. नंतर गव्हर्नमेंट सबसिडीज आपण अवेल करू शकतो. त्याला MEIS म्हणून आहे की कंट्री लिस्ट आहे. स्पेसिफिक कंट्रीना, डेव्हलप कंट्रीना जर आपण एक्सपोर्ट केला तर MEIS राईट फ्रॉम 2% to 3%, 4% पर्यंत तो इनवाइस FOB व्हॅल्यूच्या मिळतो किंवा ड्युटी ड्रॉबॅक मिळतो 2 to 3%. सो दॅट इज FOB व्हॅल्यूच्या पर्सेंटेजमध्ये मिळतात ते. आपल्याला जे वर्किंग कॅपिटल असेल त्या वर्किंग कॅपिटलला एक तर पॅकिंग क्रेडिट म्हणून मिळतं वर्किंग कॅपिटल. त्याला त्या पॅकिंग क्रेडिटवर आपल्याला लेबॉर प्लस 1% वगैरे असा इंटरेस्ट रेट असतो. किंवा स्ट्रेट वे आपल्याला आता रिझर्व्ह बँकेने हे केलेलं आहे की तुमचा जो करन्सी CCचा इंटरेस्ट रेट आहे त्या इंटरेस्ट रेटला 5% सबवेन्शन फॉर MSME मिळतं. म्हणजे समजा आता आपल्या CCचा इंटरेस्ट रेट 10% आहे तर त्याला सबवेन्शन 5%, म्हणजे 5% आपल्याला वर्किंग कॅपिटल मिळू शकतं ह्याच्यासाठी, एक्सपोर्टसाठी, फक्त एक्सपोर्टसाठी. आणि वेगवेगळ्या फॅसिलिटीज, फॉरेन करन्सी टर्म लोन मिळू शकतात, फॉरेन करन्सी वर्किंग कॅपिटल मिळू शकतं, फॉरेन करन्सी प्रोजेक्ट फायनान्सिंग मिळू शकतं. आणि ह्याच्यावर इंटरेस्ट रेट पण लेबॉर प्लस 1% असं साधारण 4 to 5% मध्ये ह्याच्यावर इंटरेस्ट रेट लागतो आपल्याला. ड्युटी एक्सपोर्ट करताना देर इज नो ड्युटी, नो GST, नो एक्सपोर्ट ड्युटी, काही आपल्याला भरावी लागत नाहीये. आपल्याला जे GSTचं क्रेडिट येतं त्याचा आपल्याला रिफंड घेता येतो किंवा आपण GST लावून एक्सपोर्ट करायचा आणि जो GST लावलेला आहे त्याचा आपल्याला कस्टम थ्रू इमिजिएट रिएम्बर्समेंट येतं विदिन दॅट मंथ. सो तो GST युटिलाइज किंवा GST आपल्याला GST ऑफिसमधून डॉक्युमेंट सबमिट करून तिथूनही परचेसचे डॉक्युमेंट किंवा इनवाइसिंग हे सबमिट करून पण रिफंड मिळू शकतो. पण हे आता ऑनलाईन झालेलं आहे. GGFT किंवा कस्टम्स मधून येणं सोपं आहे, ते आपल्याला मिळू शकतात. येस, ह्यात कुणाचे आहेत का क्वेश्चन? मला एक प्रश्न होता. मी इरफान बोलतोय. हा, इरफान. मला एक सांगा सर, बँकिंग जे आहे तुम्ही कुठली बँक प्रिफर करता फॉर फॉरेन एक्सचेंज रेमिटन्स, नाहीतर मग तुम्ही जे हेज करता त्या हेज साठी काही डू यू हॅव सम इंटरनॅशनल बँकिंग और यू जस्ट हॅव सम इंडियन बँक यू वर्क क्लोजली विथ? तुमचा अनुभव काय या संदर्भात? नाही, इंडियन बँक मधूनच आपण करू शकतो. ऑल नॅशनलाइज बँक्स आहेत किंवा प्रायव्हेट बँक लाईक HDFC. आता आम्ही HDFC बरोबर बँकिंग करतो. तर तुम्हाला काही इंडियन बँक मधून करता येतं. फॉरेन करन्सी डायरेक्ट आपल्या ट्रेझरीला येते त्या बँकच्या आणि ट्रेझरी मधून आपण जसं पाहिजे तसं ते हेजिंग थ्रू किंवा
रेग्युलर करन्सी कन्व्हर्जन आपण ते इंडियन रुपीज मध्ये कन्वर्ट करू शकतो. इंडियन बँक बरोबर काम करणं काही प्रॉब्लेम नाहीये. ओव्हरसीज त्यांचे प्रेझेंट आहेत सगळ्या. बँक ऑफ बरोडा करते किंवा SBI आहे किंवा सगळ्या बँकांना, नॅशनलाइज बँकेला आहे प्लस HDFC ला पण आहे. ओके, थँक्यू सर. येस येस. दिनेश सर. हा माझा एक प्रश्न होता. आता या सेशनच्या आधी आपला यांचा टेक्नोशेल वाल्यांचा एक सेशन झाला, अब्बास आणि निखिल. त्यांना प्राइसिंग बद्दल प्रश्न विचारले गेले, तर त्यांनी एक असा ठोकताळा असा सांगितला की त्यांनी त्यांचा प्रॉडक्ट जो पोझिशन केलेला आहे तो असा केलेला आहे की युरोपियन क्वालिटी ऍट एशियन रेट्स, आणि ते त्यांनी इंडियन रेट म्हटलेलं नाही, तर त्यांनी मुद्दाम एशियन रेट म्हटलंय. तर त्याच्यामध्ये असं केलंय त्यांनी की इंडियन रेट पेक्षा थोडं जास्त ठेवायचं आणि युरोपियन रेट पेक्षा कमी ठेवायचा असं. पण युरोपियन क्वालिटी म्हणजे तुम्हाला अशी त्यांनी प्राइसिंग पॉलिसी केली. तर ते कसं लोडिंग करतात ते थोडंसं सांगत होते. म्हणजे छोटं जर मशीन असेल तर साधारणपणे 25% लोडिंग त्यांचे बाकीचे जे खर्च होतात एक्सपोर्ट रिलेटेड, ते एक्झिबिशन कॉस्ट म्हणा किंवा टेक्निशियन तिथं जाणं, काही करणं, कॉस्ट ऑफ स्पेअर एक्सेट्रा एक्सेट्रा साठी ते लोड करतात. आणि खूप मोठ्या आकाराचं मशीन असेल तर ते 10 ते 15% कॉस्ट त्याच्यावर लोड करतात. अशी प्राइसिंग स्ट्रॅटेजी एक त्यांनी मेन्शन केली. तसं तुम्ही एक्सपोर्ट साठी कोट करताना अशी काही प्राइसिंग स्ट्रॅटेजी तुमची आहे का, आणि मेन्शन आपल्याला सांगता येईल का की आम्ही डोमेस्टिक पेक्षा इतके % जास्त कोट करतो किंवा युरोपियन मध्ये त्यांना जेवढ्याला पडेल त्याच्यापेक्षा इतके कमी कोट करतो? व्हॉट इज दॅट ऑर्डर फेचिंग प्राइसिंग पॉइंट फॉर यू? आपण काय करतो दिनेश, इंडियन ह्याच्यासाठी जनरली इट इज 25 to 30% इज दी कॉन्ट्रीब्युशन, whereas overseas साठी इट इज 35 to 40%. इट इज 10% मोर दॅन दी इंडियन कस्टमर. आणि प्लस आपल्याला हे 5% सबसिडीज मिळतात. सो ओव्हर इंडियन आपल्याला 10 to 15% ऍडिशनल मार्जिन मिळू शकतं. ओके. येस. सो कॉन्ट्रीब्युशन वर आपण कॉन्ट्रीब्युशन हे केलं की डायरेक्ट कॉस्ट काढली की कॉन्ट्रीब्युशन जो ऍड करायचं आहे ते आपण 35 to 40% मिनिमम हे करू शकतो. काही केसेसमध्ये ज्यावेळेस स्पेसिफिक प्रोजेक्ट आहे आणि we are confident that it is going to fetch more margin for customer, we can go to up to 45%. आम्हाला तसे मिळालेले आहेत ऑर्डर तसे. फॅन्टास्टिक. येस. अर्जुन. थँक्यू. अर्जुनचा प्रश्न होता. येस अर्जुन. सर बेसिकली आता काही कंपनीज, आम्ही पण कॉम्पोनंट मॅन्युफॅक्चरिंग करतोय, तर मी जर्मनीमध्ये कोट करतो बऱ्याच वेळेला. आणि बऱ्याच वेळेला असं होतं की त्यांची कधी कधी टार्गेट प्राइस अशी येते की विच इज इक्वल टू आवर रॉ मटेरियल कॉस्ट. आणि दिस पर्टिक्युलरली हॅपन्स विथ चायनीज कॉम्पिटिटर्स, कारण त्यांच्याकडे रॉ मटेरियल जे आहे हे खूप म्हणजे खूपच डॉट चीप रेटला मिळतं. आणि सिमिलरली फीडबॅक वॉज फ्रॉम बुफॅब विच इज अन इंडियन कंपनी अँड विच सप्लायज ओव्हरसीज. तर त्यांचा चायनीज एक डेलिगेट आले होते आमच्याकडे विजिटला, आणि दे सेड दॅट तुमच्याकडे रॉ मटेरियल कॉस्टच एवढी आहे तर हाऊ आर यू गोइंग टू कॉम्पीट. तर तुम्ही कसं स्ट्रॅटेजी करता किंवा अशी तुम्ही कधी सिच्युएशन फेस केल्या आहेत का आधी की रॉ मटेरियलमुळे तुमचं कॉम्पिटिटिव्ह नाही आहात तुम्ही मार्केटमध्ये? आम्ही पण तसं एक हे केलं होतं ना, we could not compete with the Chinese because Chinese are very competent in costing for the volume manufacturing. So आम्ही आता व्हॉल्यूम मॅन्युफॅक्चरिंग मध्ये नाहीच आहे, त्यामुळे व्हॉल्यूम मॅन्युफॅक्चरिंग नसल्यामुळे तसं चायनीज कॉम्पिटिशन आम्हाला ह्या फील्डमध्ये चायनीज कॉम्पिटिशन येत नाहीये. मास प्रोडक्शन मध्ये तू म्हणतो तसा एकदम बरोबर आहे तुझं, कारण दॅट इज व्हेरी डिफिकल्ट. कारण त्यांची जी व्हॅल्यू ऍडिशन आहे ना ती इतकं व्हॉल्यूम मॅन्युफॅक्चरिंग व्हॅल्यू ऍडिशन इज ओनली 5 to 10%. त्याच्यावर ते मार्जिन व्हॉल्यूमवर कमवतात. आपल्याला तशी म्हणजे आपली जी मशिनिंग किंवा ह्याची जी असेल कॉम्पिटन्सी ती जी असेल आउटपुट इट हॅज टू बी दॅट लेवल, तरच आपण ते कॉम्पिट करू शकणार. तर मास मॅन्युफॅक्चरिंगला आमचा खरंच जास्त एक्सपिरियन्स नाहीये, पण या ह्याच्यात मी सांगतो तुला की आमचे जे कस्टमर आहेत आमच्या फील्ड मधले, नाऊ दे आर ऑल शिफ्टिंग फ्रॉम चायना टू अस. म्हणजे माझं तर आता मेक इन इंडियाच्या ह्याच्यात पण फायदा झालेला आहे, आणि जे चायनीजचे आता जे कॉस्ट वाढत गेलेलं आहे त्यामुळे नवीन जे कस्टमर आले दे हॅव शिफ्टेड देअर प्रॉडक्ट फ्रॉम चायना टू टेक्नोफ्लो. ओके. येस. ओके. येस.
ठीक आहे सर. थँक्यू. येस, थँक्यू. प्रमोद, मला थोडस अर्जुनच्या याच्यावरती ऍड करायचं सर. मी थोडस सांगतो. अर्जुन बेसिकली कॉम्पोनंट मशीनिंग आणि याचा हे आहे आणि मास प्रोडक्ट. कल्याण व्हिडिओ प्लीज. तुझा चेहरा दिसू दे. सो अर्जुनचा बिझनेस आहे आणि तो पोर्टलवरनं मला माझ्या माहितीनुसार तो पोर्टलवरनं काही ऑर्डर्स घ्यायचा प्रयत्न करतोय. सो ज्यावेळेस हाय प्रोडक्शनच्या ऑर्डर आहेत वी कॅनॉट कॉम्पिट विथ द चायनीज. पण युरोप मार्केट हे लो व्हॉल्यूम सेगमेंटसाठी खूप चांगलं आहे. यू कॅन अर्न द 50% ऑर मोर कॉन्ट्रीब्युशन इन दॅट ऑर्डर्स. सो यू फोकस ऑन द लो व्हॉल्यूम सेगमेंट, नॉट ऑन द हाय व्हॉल्यूम्स. This is what my suggestion to you, because this is what my experience also in the Europe market with the production components or maybe casting or maybe bar components. This is what the major we have to have the focus on that direction. So not on the Chinese will never it will be difficult to the compete with the Chinese price in the production. Yes. Yes. Hello. Yes. रॉ मटेरियल तुम्ही परचेस करता इन्व्हेंटरी ते एक्सपोर्ट आणि डोमेस्टिक वेगवेगळं त्याला काही ट्रीटमेंट द्यावी लागते का? जीएसटी फ्री मटेरियल मिळतं का एक्सपोर्टला? जीएसटी फ्री मिळायला ना ते जर तुमचा एक्सपोर्ट तसं मिळू शकतं. पण मला वाटतं त्याला काहीतरी हे आहे ना ते 100% EOU असेल. म्हणजे तुमचं मिक्सिंग नसलं पाहिजे की युअर मटेरियल इज यूज फॉर डोमेस्टिक ॲज वेल एज एक्सपोर्ट. असं जर असेल तर जरा थोड्या डिफिकल्ट हे आहेत. पण EOU असेल तर ते विदाउट जीएसटी मिळू शकतं. अदरवाइज जीएसटी रिफंड मिळतो का? हो, जीएसटी रिफंड मिळतो ना. एक्सपोर्टला जे आहेत आपण जसं एक्साईजला करत होतो, एक्साईज लावून एक्सपोर्ट करायचा आणि मग एक्साईज आपल्याला रिफंड मिळायची, तसं आता जीएसटी लावून एक्सपोर्ट करायचा आणि कस्टम मधून इमिजिएटली त्याचा आपल्या अकाउंटला रेमिटच देतो जीएसटीचा. तो प्रॉब्लेम नाहीये आता. ती पूर्वी तरी जी एक्साईजला वगैरे जरा प्रॉब्लेम होते, हर्डल्स होते. नाव इट इज व्हेरी सिम्पल. ज्यावेळेला मिक्स असेल डोमेस्टिक एक्सपोर्ट त्यावेळेला इट इज बेटर टू परचेस रॉ मटेरियल विथ जीएसटी. करेक्ट. आणि त्याचं क्रेडिट घेऊन आपण ते वापरायचं. सो इट इज गुड. म्हणजे तो तर ओनली यूव्ही आणि सेजला आपण विदाउट जीएसटी मटेरियल सप्लाय करू शकतो. बाकी म्हणजे आपण बाय करू शकतो सेजला किंवा यूव्हीला. याला नाहीये, अलाउड नाहीये. मिक्सला नाही करता येत. येस. ओके, लेट्स प्रोसीड. Sure. I think we have the last section left now, which is on packing. पॅकिंग अँड फॉरवर्डिंग मध्ये जर आपल्याला जर वुडन पॅकिंग असेल तर हीट ट्रीटेड वूड पाहिजे आणि फ्युमिगेटेड केलेलं. त्याच ISPM 15 इज अ स्टँडर्ड. त्याच्याप्रमाणे ते फ्युमिगेटेड असलं पाहिजे. आणि फ्युमिगेटेड पॅकिंग सप्लायर करणारे सर्टिफाईड फ्युमिगेटर्स असतात आणि त्याचं सर्टिफिकेट व्हॅलिड असलं पाहिजे इंटरनॅशनली आणि तो सर्टिफाईड असला पाहिजे फॉर डिफरंट कंट्रीज. तो एक फ्युमिगेटर असला पाहिजे. नंतर कंटेनर फ्युमिगेशन करायला पाहिजे. कंटेनरमध्ये स्टफिंग केल्यानंतर कंटेनरमध्ये फ्युमिगेशन करतो. आणि आता ह्या कोविड-19च्या ह्यात आपल्याला तो डिसइन्फेक्शन पण करायचं आहे आणि नंतर फ्युमिगेशन करायचं आहे आफ्टर फिलिंग. सो दॅट इज वन ॲडिशनल यावेळेस आलेली आहे कॉस्ट. नंतर पॅकिंग डिझाईन आहे ते सेफ्टी पर्स्पेक्टिव्हनं पण केलं पाहिजे की तिकडं हँडल करताना कस्टमरचा सेफ्टी पण आपण कन्सिडर केला पाहिजे. तसं पॅकिंग आपण डिझाईन करायला पाहिजे. किंवा ज्यावेळेस स्टफिंग, लॅशिंग, ब्रेसिंग आपण करतो कंटेनरमध्ये त्यावेळेस शी मधली रॉकिंग अँड रोलिंग मोशन जी होते शिपची ती कन्सिडर करून लॅशिंग अँड ब्रेसिंग करायला पाहिजे. आणि अजून त्याचा एक फॅक्टर तो कन्सिडर केला पाहिजे की तिथं अनलोड करायला किती इझी होत आहे. म्हणजे आपण इथं बऱ्याच हे प्रयत्न करून तो लोड करतो पण हाऊ इट इज इझी टू अनलोड देअर हा पण अँगल आपण कन्सिडर करायला पाहिजे. तिथे अनलोड करायला टिपिकली वन इक्विपमेंट अँड वन पर्सन असतं. हो, जनरली जनरली कमी लोक असतात तिथे. एखादाच माणूस तो सगळं कंटेनर हँडल करत असतो. नंतर ॲस्पेटॉस इज टोटली नॉट अलाउड कुठल्याही प्रॉडक्टमध्ये, गॅस्केट किंवा ह्याच्यात. नंतर आपल्याला शिपमेंट डॉक्युमेंट्स भरावे लागतात. शिपमेंट डॉक्युमेंट्स ते इनव्हॉइस आहे, पॅकिंग लिस्ट आहे, एक्सपोर्ट क्लिअरन्स डॉक्युमेंट इनव्हॉइस बिल असतं किंवा देन देर इज अ बिल ऑफ लॅडिंग. हे जे सगळे डॉक्युमेंट्स असतात. नंतर पोस्ट शिपमेंट डॉक्युमेंट फॉर प्रूफ ऑफ एक्सपोर्ट म्हणजे आता आपल्याला जे काय MEIS किंवा ह्याचं जे हे करायचं असतं ते
आणि बँकेला आपण त्याचं पॅकिंग क्रेडिट घेतलेलं असतं किंवा एक्सपोर्ट क्रेडिट घेतलेलं असतं. त्याच्यासाठी हे सगळे डॉक्युमेंट आपल्याला बँकेला सबमिट करावं लागतात विथ द इनवॉइस. अँड वी हॅव टू शो दॅट दिस प्रॉडक्ट इज एक्सपोर्टेड आउट ऑफ इंडिया. जर ते आपण प्रॉडक्ट एक्सपोर्ट झालेलं प्रूफ नाही देऊ शकलो बँकेला, तर आपल्याला जे कन्सेशनल रेट ऑफ इंटरेस्ट किंवा सबवेन्शन मिळतं ते मिळू शकत नाहीये, किंवा फॉरेन करन्सी लोनला पण प्रॉब्लेम येतो, किंवा एक्सपोर्ट पर्सेंटेज वाढला पाहिजे आणि जीएसटीला पण प्रॉब्लेम येतो. आता इन्कोटर्म्सच्या वेगवेगळ्या असू शकतात. एक्स वर्क्स असू शकतं, FCA फॅक्टरी असू शकतं, FCA म्हणजे फ्री FCA ओरिजिन पोर्ट म्हणजे मुंबई किंवा काय आपण इथून करणार, किंवा फ्री ऑन बोर्ड ॲट पोर्ट, किंवा कॉस्ट अँड फ्रेट इन्शुरन्स ऑन ओरिजिन पोर्ट, किंवा CIF डेस्टिनेशन पोर्ट, किंवा CFR कॉस्ट अँड फ्रेट डेस्टिनेशन पोर्ट असू शकतं, किंवा ड्युटी अनपेड डिलिव्हरी किंवा ड्युटी पेड डिलिव्हरी टू द कस्टमर डेस्टिनेशन, असे अप टू डेस्टिनेशन असू शकतं. कस्टमर टू फ्रॉम आवर डोअर टू कस्टमर डोअर, कम्प्लीट रिस्पॉन्सिबिलिटी, क्लिअरिंग ॲट ओव्हरसीज पोर्ट आणि डिलिव्हरी करायची कस्टमरला, इथपर्यंत ह्या इनपुट वेगवेगळे असू शकतात. फॉरवर्डिंग एजंट काय करतो, तो दे अरेंज दी कंटेनर टू आवर फॅक्टरी और कुठल्याही व्हेकल मध्ये प्रॉडक्ट घेऊन जायचं तो सोय करतो, आणि ट्रान्सपोर्ट करून तो मुंबईला किंवा ओरिजिन पोर्टला नेऊ शकतो. नंतर तो शिपिंग लाईन बरोबर, जसे DH शिपिंग लाईन्स जे आहेत, के लाईन किंवा मर्क्स किंवा हे, त्यांच्याबरोबर तो अलाईन करतो, लायझनिंग करतो, आणि मग तो त्या शिपमध्ये डॉक्युमेंट हे आपले प्रॉडक्ट जातील एवढे अरेंजमेंट तो करतो इन्कोटर्म प्रमाणे. तर आपला क्लिअरिंग एजंट असला पाहिजे, आणि तो क्लिअरिंग एजंट हा आपला प्रॉडक्ट एक्सपोर्ट साठी क्लिअर करून तो फॉरवर्डिंग एजंटला ते डॉक्युमेंट सबमिट करतो, आणि मग फॉरवर्डिंग एजंट पुढे घेतो ते. येस, एवढे पॉइंट्स ऑन पॅकिंग अँड शिपिंग केलेले आहेत. कोणाचे काही प्रश्न आहेत का आता? आता मग अविनाश सर ते बोलतील. हा सर, अविनाश सर. काय नाहीये कोणाचे प्रश्न? हा, नाही कोणाचे प्रश्न. ओके 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 सर, लीना मॅडम आणि पाचकोडे सर, थँक्यू फॉर गिविंग युअर टाइम, प्रेशियस टाइम, and it was a very like a detailed and a very systematically arranged session. And what I thought, काय याच्यात एक बघितलं की TLC चे लर्निंग्स तुम्ही त्या लँग्वेज मध्ये समजून सांगितल्यामुळे PUV सेगमेंटेशन, तुमच्या व्हॅल्यूज तर ते एक पॉइंट जो तुम्ही सांगितला की त्या ट्रक ड्रायव्हरलाही चांगलं वाटलं पाहिजे, दॅट वॉज लाईक ती डेप्थ तुम्ही जी फॉलो करता तुमच्या व्हॅल्यूज मधली, इट गेव फार एनलाइटनिंग होतं ते. ती जी काय लेवलला जावं लागतं या अशा प्रकारची जर कामं करायची असेल, आणि जर एक्सलन्सला जायचं असेल तर किती डेप्थला जावं लागतं याच्यातून एक आम्हाला अनुभव मिळाला. सो थँक्यू वन्स अगेन बोथ ऑफ यू फॉर स्पेंडिंग युअर टाइम विथ अस, अँड रिअली इट वॉज अ व्हेरी वंडरफुल सेशन. Thank you all for attending. Yeah. Share. Thank you sir. Thank you Lina. Thank you sir. मी मेल आयडी देतो, मला ते प्रेझेंटेशन एक Sure. Yes. Send it to you. Okay. Thank you, Lina. Thank you. Thank you. Thank you very Good. much. Thank you. Thank you very much, sir. Thank you very much. Thank you, sir. Thank you very much. Thank you, Lina madam. Thank you. Most welcome. Anytime. Thank you. Lina, this is Mrunal again. Thank you very much. Interview and it was great. Congratulations to you. Thank you so much. Spoke very well. Thank you. म्हणून तुझ्या युनिटला आता मध्ये ऑडिटला आलो त्यावेळेस व्हिजिट करायचं होतं, पण ते राहून गेलं खरं. वेळ मिळाला नाही ना. हो, वेळ मिळाला नाही, तर मृणालच्या युनिटला आणि दादांना पण भेटून झालं असतं कधीतरी. येस. हा हा, दिलीप आंबेकर. माझी फॅक्टरी श्रीरामपूरला आहे. ओके. मी बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये आहे, वेस्टर्न बॉयलर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये. ओके. आणि बराच TLC 3 वर्ष झाले TLC मध्ये आहे. मध्ये आहे थोडासा, पण एकदा व्हिजिट केली फॅक्टरी तर फार बरोबर. माझ्याकडे पुण्याहून ऑल द वे येण्यापेक्षा नाशिकहून सोयीस्कर होईल तुम्हाला.
तर I welcome you or request you to visit my factory. हो Any day after sure, येऊ ना कारण आलेलो होतो श्रीरामपूरला मागे पण म्हणजे त्यावेळेस नव्हतं म्हणजे TLCचा हे नव्हतं पण येईल डेफिनेटली. Please, sir. मी तुम्हाला I will be in touch with you, sir. हो येस शुअर. Thank you, thank you. श्रीकांत आहिरो माझा क्लासमेट आहे. ओके तुमचं नाव सांगत असतो ते. अच्छा ओके मला म्हटलं होतं तुमच्यावर त्यांनी काम केलं सुरुवातीला. हो येस Thanks a lot. गुड थँक्यू. Thank you everyone. Yes, thank you. Good. Thank you.